मेधा सूक्त हा विषय आहे. सूक्त वाङ्मय ही वेदांची एक आपल्याला देण आहे किंवा वेदांनी दिलेली खूप मोठी देणगी आहे सूक्त वाङ्मयाची. या सूक्त वाङ्मयामध्ये श्री सूक्त हे सगळ्यात पॉप्युलर प्रसिद्ध आहे, हे तुम्ही ऐकून असाल. पण श्री सूक्ताप्रमाणेच संवाद सूक्त येतात, नदी सूक्त आहे, वाक् सूक्त आहे. वाक् म्हणजे वाणी, वाणीवरती प्रभुत्व किंवा वाणीच्या सिद्धी आणि शक्ती किंवा वाणीमधले आपण ज्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो आजकाल, अशा विविध पद्धतीने वाणीमध्ये निपुणता आणण्यासाठी वाक् सूक्त आहे. आणि याच्यातलाच पुढचा विषय अजून बघायचा तर मेधा सूक्त. मग मेधा सूक्तचा विषय काय आहे हे बघण्याआधी मुळात मेधा शब्दाच्या अर्थाकडे जाऊया. त्याची थोडीशी सुरुवात काय आहे, कुठून आलं, काय आलं, हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. हम्म. ऋग्वेदामध्ये 4 वेद प्रामुख्याने सांगितले जातात, ज्याच्यात ऋग्वेद हा एक वेद आहे. आणि या वेदांचं वैशिष्ट्य असं की वेदांना अपौरुषेय म्हटलं जातं. अपौरुषेय याचा अर्थ ते कुठल्याही पुरुषाने, कुठल्याही मनुष्याने लिहिलेले नसून ते दृश्य म्हणजे ते दिसले, ते वेदांचे द्रष्टे असं म्हटलं जातं. ह्या काही काही छोट्या छोट्या शब्द आहेत. तर वेदांचे द्रष्टे, सो वेद हे दिसले असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा या वेदांमधलं जे साहित्य आहे हे आपल्या ऋषीमुनींना, ऋषी आणि मुनी दोन वेगळ्या वेगळे प्रकार आहेत. सो ऋषी आणि मुनींना ध्यानावस्थेमध्ये जाणवले किंवा दिसले आणि त्यातून वेदांची निर्मिती असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग वेदांची निर्मिती वेदांच्या निर्मितीची ही जर गोष्ट असेल, तर साहजिकच ध्यानावस्थेमध्ये काहीतरी कानावर पडल्यामुळे त्याची ताकद ही फार विलक्षण आहे. ती ताकद ही स्पंदनांची, ज्याला आपण आजकाल फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन्सचं विज्ञान सायन्स म्हणतो, त्या गोष्टींची ही ताकद आहे. त्यामुळे ध्यानावस्थेत त्यांना जे काही मिळालं, जे काही अनुभवता आलं, जे काही दिसलं, ते तसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. हं? याच्यातच पुढे जाताना पहिला आपण सुक्त आणि मेधा या विषयांकडे येण्याआधी याचा उगम थोडासा बघूया. श्री सुक्त शिकताना आपण असं म्हटलं होतं की प्रत्येक सुक्त वाङ्मयाची किंवा प्रत्येक पोथी, स्तोत्र यामध्ये काही पाठभेद दिसतात. पाठभेद याचा अर्थ कोणी म्हणेल की नाही, आमच्याकडे श्रीसूक्त त्यात 16 रुच्या आहेत, कोणी म्हणतं 15, कोणी म्हणतं ते भलं मोठं आहे, 34-35 पर्यंत दिसतात. तर याला पाठभेद म्हटले जातात. पाठभेद याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी तीच संहिता वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते. मग याच्यातल्या काही ज्या असतात या नंतरच्या काळात आलेल्या एडिशन्स ज्याला आपण म्हणतो, नंतरच्या काळात होणारे फेरबदल असं त्याला आपण म्हणू शकतो. हा एक प्रकार झाला. सुक्तांच्या बाबतीत जसं श्री सुक्ताच्या वेळी आपण बघितलं होतं की मुख्य किती रुचांचं ते आपल्याला महत्वाचं, तसं मेधा सुक्ताच्या बाबतीमध्ये ऋग्वेदामध्ये वेगवेगळी मंडलं आहेत. त्याच्यामध्ये खिल सुक्त असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळी मंडळं आहेत असं. सो ऋग्वेदाच्या खिल सुक्तातील बाष्कल शाखेमध्ये 9 श्लोकांचं मेधा सुक्त येतं. सहसा सुक्त वाङ्मय हे छोट्या म्हणजे कमी प्रमाणात श्लोक त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे 1000 किंवा सहस्रावर्तन म्हणतो ना आपण, तर किंवा सहस्र नामावली म्हणतो किंवा अष्टोत्तर नामावली म्हणतो, तेवढं सहस्र श्लोकांचं वगैरे सूक्त नसतं. सूक्त शब्दाचा मुळात अर्थ काय, उक्त, जे बोललं गेलं आहे ते, मी बोलते आणि माझ्याकडून बोललं जातं. सो जे बोललं गेलं आहे ते असा अर्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये सारभूत काहीतरी आहे, काहीतरी मार्मिक, काहीतरी ज्याला आजकाल आपण म्हणतो बुलेट पॉइंट्स, की मला पॉइंट्स मध्ये लिह बरं, मला फक्त पॉइंट्स लिहून दे, मग मी त्याच्यावर बोलेन, हे जे आपण करतो की नाही, तसे महत्वाचे काही मुद्दे या सूक्तांमधून मांडलेले दिसून येतात. त्यामुळे सूक्त हे मुळातच सूक्ष्म स्वरूप, सूक्ष्म म्हणजे शॉर्ट, छोट्या स्वरूपामध्ये असतं. मग मेधा सूक्त ऋग्वेदामध्ये 9 श्लोकांचं मिळतं, राईट. आता 9 श्लोकांहून पण छोटं आहे का ते, तर आहे. आणि ते जास्त प्रसिद्ध किंवा ते जास्त करून या आपण ज्या मेधा सूक्त जो विषय बघणार आहोत त्याच्यामध्ये जास्त करून आपण या सूक्ताविषयी बघणार आहोत, जे येतं कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेमध्ये किंवा आपण तैत्तिरीय अरण्यकामध्ये असं म्हणू शकतो. आता अरण्यक म्हणजे काय, हे वेगवेगळे ग्रंथांचे प्रकार म्हणू शकता. थोडक्यात सांगायचं भरपूर आहेत. संस्कृतामध्ये ब्राह्मण, अरण्यक, त्याच्यानंतर वेद,
संहिता, स्मृती, श्रुती, पुराण, उपनिषद असे वेगवेगळे नावं येतात. आरण्यकचा साधारणपणे अर्थ अरण्यामध्ये ज्याची निर्मिती झाली, सो त्याच्यामध्ये अरण्याची एक ताकद आहे. एक आपण म्हणतो जंगलचा कायदा वेगळा असतो, तशी त्या अरण्याची ताकद या संहितांमध्ये असते. तिथल्या दैवी अद्भुत शक्तींची ताकद निश्चितपणे असते. तर तैत्तिरीय अरण्यकामध्ये या पर्टिक्युलरली मेधासूक्ताचा उगम सांगितला जातो. आणि तैत्तिरीय कृष्ण यजुर्वेदातील अरण्यकातील हे मेधासूक्त हे 6 श्लोकांचं आहे. निव्वळ 6 श्लोकांचं हे मेधासूक्त आहे. मग फक्त 6 श्लोकांचं आहे, तर त्या 6 श्लोकांमध्ये काय आहे हे कळण्याआधी त्याचा विषय आपल्याला कळावा लागेल. जसं श्री सूक्ताच्या वेळी आपण म्हटलं होतं की श्रीचा अर्थ कळला तर 15 श्लोक कशाविषयी दिलेले आहेत हे समजू शकतं. त्याचप्रमाणे 6 श्लोक आहेत आणि 6 श्लोकांचा विषय आहे मेधा. मग मेधा म्हणजे काय? लहानपणी सामान्यपणे जेव्हा आपण जर मराठी शाळेत शिकला असाल तर आपण म्हणतो बुद्धी, मेधा हे सगळे समानार्थी शब्द म्हणून लिहिले जातात. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा वगैरे वगैरे. पण संस्कृतामध्ये आणि विशेष करून विशेषत्वाने मी म्हणेन की भारतीय साहित्यामध्ये, त्यातही भारतीय आध्यात्मिक साहित्यानुसार, मग त्यात भगवद्गीता आली, त्यात उपनिषद आली, त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत ते वेद हा विषय आला. या सगळ्या ठिकाणी बुद्धी, मेधा, प्रतिभा, प्रज्ञा, विवेक, धी असे वेगवेगळ्या छटा येतात आणि याचे अप्रतिम व्याख्या येतात, डेफिनेशन्स, ज्याला आपण आजकाल जेव्हा आपण शिकतो, आजची जी शिक्षण पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण केमिस्ट्री म्हणा, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, बायोलॉजी म्हणा, या सगळ्यामध्ये डेफिनेशन्स पाठ करतो, डेफिनेशन शिकतो. अगदी अशा छान मुद्देसूद डेफिनेशन्स प्रत्येक शब्दाच्या संस्कृतामध्ये येतात. अगदी प्रत्येक शब्दाच्या. त्यातल्या मेधा या शब्दाकडे आपण आता वळूया. आणि मेधा त्याच्यानंतर म्हणजे मेधा शब्दाच्या काही छटा बघूया आणि मग त्यानंतर आपण सरस्वती या पुढच्या शब्दाकडे वळूया. सो मेधा सूक्त आहे. मेधा हा त्यातला पहिला विषय आहे. त्याचे विविध अर्थ बघूया आणि त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघूया. मे असा मे आणि धा 2 अक्षरी शब्द आहे. मगाच पुनरुल्लेख करीन की जेवढं छोटं तेवढं त्याचं ताकद मोठी, ही संस्कृतची ताकद आहे. म्हणजे ओम उदाहरणार्थ, श्री उदाहरणार्थ, जेवढं छोटं अक्षर आहे, जेवढं बीजाक्षर आहे, एकाक्षरी आहे किंवा बीज मंत्र असतील तेवढी त्याची ताकद मोठी. अणुबॉम्ब सारखं अणूमध्ये सगळ्यात जास्त शक्ती आहे. जेवढं स्मॉल तेवढं त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे. मग मेधा शब्दामधला मे हा जो शब्द आहे संस्कृतामध्ये, आपण ज्याला अहम किंवा मी हा अर्थ येतो त्यामध्ये मे मई असं एक रूप येतं. म्हणजे माझ्यात, आपण त्याला संधीच्या भाषेत म्हटलं तर माझ्यामध्ये, किंवा माझ्यात. सो मे मै असं रूप येतं. त्याच्यातला मे हा शब्द येतो जो माझ्याशी निगडीत आहे, मी. जेव्हा आपण मी, माझं, माझ्यात असं वर्णन करतो तेव्हा मे या शब्दामध्ये सगळ्यात महत्वाचा अधोरेखित किंवा आपण म्हणूया रीडिंग बिटवीन द लाईन्स, की जो स्पष्ट दिसत नाही पण त्याच्या आतमध्ये दडलेला जो जो एक महत्वाचा अर्थ आहे, की जेव्हा मी माझ्यात, माझ्यामध्ये असं म्हणते तेव्हा तो मी कोण हा महत्वाचा प्रश्न येतो. तर तो मी कोण म्हणजे तिथे देह आहे तिकडे. मी आहे किंवा माझ्यात पुढे येणार आहे. धा याचा अर्थ टू प्लेस, काहीतरी ठेवणं, काहीतरी धारण करणं, दोन्ही अर्थी. सो माझ्यामध्ये मी काहीतरी ठेवलंय, माझ्यामध्ये मी काहीतरी धारण केलं आहे. माझ्यामध्ये कुठल्या तरी विषयाशी निगडीत काही ना काही काही गोष्टी मी माझ्या आतमध्ये धारण केल्या आहेत, किंवा आय हॅव प्लेस्ड इन समथिंग विच इज इनसाइड मी, समथिंग विच आय हॅव प्लेस्ड इनसाइड मी, असं काहीतरी म्हणजे मेधा, सोपा अर्थ. मग माझ्यात मी ठेवलंय असं जेव्हा मी म्हणते तेव्हा तिथे देह हा शब्द दाखवला नाहीये, दिला नाहीये, पण तो शब्द अपेक्षित आहे. याचा अर्थ बुद्धीचा संबंध देहाशी आहे. बुद्धी स्मृती हा आत्म्याच्या, म्हणजे आपण सेल मेमरीज म्हणतो की नाही, किंवा पूर्व स्मृती असं म्हणतो, किंवा स्मृती परिशुद्धी योग म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन, असे सुंदर शब्द आहेत. तर स्मृती म्हटलं की जास्त करून त्यात
त्या आपल्या कार्मिक संचयामध्ये, प्रारब्धामध्ये वगैरे वगैरे त्या आत्म्याबरोबर इकडून तिकडे या जन्मातून त्या जन्मात त्या जाणार आहेत. पण मग देह म्हटलं की देहाला मेधामध्ये मी धारण केलेले विषय आहेत. मग बुद्धी आणि मेधा याच्यामधला फरक काय आहे? याच्यामधला फरक सांगताना महत्वाचा अत्यंत सुंदर व्याख्या येते, पहिली व्याख्या बुद्धी. आता सगळ्यात गमतीचा भाग बुद्धी, मेधा आणि पुढे जाऊन प्रज्ञा, तीनही स्त्रीलिंगी शब्द येतात. आणि या तीनही स्त्रीलिंगी शब्दांची जी तत्व, जी मुख्य देवता आहे ती सरस्वती तत्व, ही सुद्धा एक स्त्रीलिंगी याचा अर्थ फिमेल एनर्जी असणारी, स्त्री ऊर्जा असणारी. पुरुष आणि स्त्री असा अगदीच वरवरचा अर्थ त्याचा काढू नका. स्त्री प्रधान ऊर्जा असणारी अशी देवता त्याच्यामध्ये येते. सो तीनही शब्द स्त्रीलिंगी आहेत. सो सृजन दोन प्रकार येतात ना, पुरुष आणि प्रकृती. सो प्रकृती या कॅटेगरीत प्रकृतीच्या सर्व शक्तींची मांडणी मेधासुक्तामध्ये येते. मग प्रकृतीच्या शक्तीत आदिशक्तीच्या शक्ती येतात. आणि सगळ्यात महत्वाचं सृजन हा महत्वाचा विषय जो स्त्रीशी निगडित आहे, जो पुरुषांशी नाही, पुरुषतत्वाशी नाही. तो सृजन, कलात्मकता, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, काहीतरी नवीन निर्माण करण्याची ताकद जी निसर्गतः स्त्रीला मिळाली, त्या स्त्री शक्तीचा, तत्वाचा, त्या सृजनाचा सोहळा या मेधा शब्दामध्ये सुद्धा येतो. कसा ते पुढे बघूया. पहिले बुद्धीकडे जाऊया. सो पहिला पार्ट येतो बुद्धी. बुद्धी जी प्रत्येक नरदेहाला आहे, कमी जास्त प्रमाणात असेल. आजकाल आपण त्याला IQ म्हणतो आणि त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट येतात, सायकोलॉजिकल टेस्ट येतात, की जाऊन हिचा IQ किती आहे, माझा IQ किती आहे, असं काढून घेता येतं मोजमाप. एवढी आपल्याकडे सोय आहे. मग साधारणपणे विचार करायचा की उदाहरणार्थ, एवढा नसेल माझा, पण उदाहरणार्थ की माझा IQ समजा आहे 100 किंवा 110 असा जर असेल, म्हणजे साधारणतः खूप हुशार लोकांचा आपण म्हणूया 100-110 असा असेल, तर एखादा आपला काय म्हणूया आर्यभट्ट आठवा, चाणक्य आठवा, किंवा भास्कराचार्य आहेत, अनेक आहेत, अनेक मोठे मोठे शास्त्रज्ञ आठवा. या मोठ्या शास्त्रज्ञांचा IQ साधारणतः 140 असेल. हे मी फरक कळण्यासाठी सांगितलं की एखाद्या सामान्य माणसामध्ये खूप अफाट बुद्धिमत्ता असेल, अगदी अरे ह्याचा हायेस्ट IQ आहे असं जेव्हा आपण म्हणत असू, तेव्हा तो 100-110 या पठडीत असेल. जेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाचा 150, 130, 140 एवढा पुढे IQ जाईल. हा जो फरक आहे हा लक्षात ठेवायचा आपल्याला. मेधा हा विषय बघायचा आहे म्हणून या उदाहरणाकडे परत येईल. पण अशा प्रकारे झाली बुद्धी. सो एक बुद्धी आहे आणि मग बुद्धीची व्याख्या दिलेली आहे. मग बुद्धीची पहिली व्याख्या काय आहे? बुध्यते न येती, बुध्यते अनयती इति बुध बुद्धी. बुद्धी काय आहे? बुध, ह्याच्यामध्ये परत ध शब्द आलेला आहे. ब अक्षर आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी एक प्रत्यय लागलाय, तो संस्कृतातला आहे, तो पटकन कळेलच असं नाही. आणि मग पुढे तिचं वर्णन येतं, निश्चयात्मिकांत कर्ण वृत्ती इति बुद्धी. मग काय म्हटलेलं आहे? सामान्यातले सामान्य विषय धारण करण्याची, धी आलाय ना, परत ध शब्द आलेला आहे. सामान्यातले सामान्य विषय धारण करून त्या विषयाच्या अनुषंगाने पुढे जाण्याची, किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने निर्णय क्षमता प्रदान करण्याची, निश्चयात्मिकांत, आत्मिकांत, जिच्या आत्म्यामध्ये निश्चय करण्याची प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे, जिचा स्वभाव, जिचा स्थायी भाव, जिचा स्वभाव धर्मामध्ये निश्चय म्हणजे निर्णय क्षमता देण्याची ताकद आहे, तिला बुद्धी असं म्हटलेलं आहे. करणवृत्ती, ही वृत्ती म्हणजे स्वभाव, वृत्ती एखाद्याची. मग हे सगळं करण्याची, असं कर्तृत्व असण्याची जिच्यात ताकद आहे, तिला बुद्धी म्हटलेलं आहे. म्हणजे सामान्यपणे आपण जे आपल्याकडे जे ज्ञान असतं, किंवा आपण ज्याला म्हणतो नॉलेज, इन्फॉर्मेशन, डेटा, माहिती. सो हे हे माहितीचं संकलन, डेटा कलेक्शन ज्याला आजकाल म्हणतात. सो हे जे माहितीचं संकलन आहे ते बुद्धी या स्तरावरती येतं. मग सामान्यातल्या सामान्य विषयाबद्दलची माहिती म्हणजे बुद्धी झाली. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीबद्दल खूप माहिती असणं, की मला असं म्हणूया गणितातले मला 30 पर्यंतचे पाढे येतात,
पण मला 19चा पाढा येत नाही, सो मला 30 पर्यंत पाढे येतात याची मला माहिती आहे, त्याला पण आपण बुद्धी म्हणतो. पण हा मला 19च्या पाढ्याचं जरासं माझं गोंधळ आहे, हे पण ज्याला कळतं, म्हणजे काय आहे काय नाही हे ज्याला माहित आहे साधारणपणे सामान्य व्यावहारिक विषयांमधलं, त्याला बुद्धी म्हटलेलं आहे. सो निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, आणि निर्णय म्हणजे हे हा विषय मला कळत नाही हे सुद्धा ज्याला माहिती आहे कळतं आहे, त्याला सगळ्याला बुद्धी म्हटलेलं आहे. मग बुद्धिहीन किंवा बुद्धिवान असे दोन शब्द येतात. मग बुद्धिहीन म्हणजे ज्याला या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा आकलन नाहीये, ज्याला दोनाचा पाढा पाठ करताना सुद्धा भरपूर वेळ लागतो आहे, अशाला माणसाला आपण म्हणू अरे हा अगदीच बुद्धू आहे, त्याला काहीच येत नाही अशा अर्थी. सो बुद्धीमध्ये सामान्य अर्थ असा घ्यायचा की आपले सगळे व्यावहारिक जे विषय आहेत त्या विषयांचं उत्तम आकलन. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही पुढे थोडस उदाहरण म्हणून बघूया. की विज्ञान आणि गणितामध्ये 150 मार्काचा पेपर होता मी जेव्हा 10वी दिली तेव्हा. सो 150 पैकी 150 मार्क मिळणं, गोल्ड मेडल मिळणं, याला म्हणतात बुद्धी. तो एक 100 वगैरे बुद्धिमत्ता त्याची असेल. त्याच्यामध्ये पाठांतर हा महत्वाचा विषय आहे, घोकमपट्टी म्हणतो आपण त्याला. सो उत्तम पाठांतर असणाऱ्याकडे उत्तम बुद्धिमत्ता असूच शकते, पण तो मेधावान असेल असं नाही, तो मेधावी, त्याला मेधावी म्हणता येणार नाही. हा महत्वाचा लक्षात घ्यायचा विषय. सो मला 100 पैकी 100 मार्क मिळत आहेत तर मी बुद्धिवान आहे, पण मी मेधावान आहे का? नाही. का? कारण बोर्डात माणूस पहिला येईल, गोल्ड मेडल मिळेल, पण तो उत्तम डॉक्टर होईलच याची काही गॅरंटी नाही. जो पहिला आलाय, गणितात मी पहिली आले म्हणजे आता मी गणितज्ञ झाले, म्हणजे मी गणितात PhD केलं, अनेक शोध लावले, असं होऊ शकत नाही. म्हणून पहिलं येणं आणि काहीतरी प्रभावशाली कर्तृत्व गाजवणं याच्यात फरक आहे. तोच बुद्धी आणि मेधा या विषयाचा फरक आहे. मेधा शब्दाच्या पुढच्या छटांकडे जाऊया. बुद्धी शब्दाचे अजूनही काही व्याख्या आहेत, त्या आपण आपल्या वर्कशॉपमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे त्याच्यात बुद्ध, बुद्धी, बुद्ध शब्द कुठून आला, हा उगम बुद्धीमध्ये येतो, ते पुढे जाऊ तेव्हा बघूया. आता मेधा शब्दाकडे बघूया. मेधते संगच्छते अस्यामिति मेधा. मेधा शब्दाची अप्रतिम व्याख्या येते. मेधते संगच्छते, संगच्छध्वम संवर्धत्वम ही प्रार्थना आहे ऋग्वेदातली. संगच्छध्वम संवर्धत्वम यो मनाशी जानता. सो संगच्छध्व संघटन, संघटन ज्याला म्हणतात, संघटनामध्ये शक्ती आहे. मग इथे कसलं संघटन साधलेलं आहे, संगच्छते काय आहे आणि मेधा काय आहे? मे आणि धाचा अर्थ बघितला. मी काहीतरी धारण केलेलं आहे आणि त्याच्या संघटनेने, त्याचं संघटन म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये जे विषय आहेत त्या विषयांची संघटना, त्याची जोड. संघटनचा आणखी एक अर्थ होतो, संघ शब्दाचा आणखी एक अर्थ होतो जोडणे. हम्म गोष्टी जोडणे, विचार जोडणे. सो ते सगळं जोडून मी जे धारण केलेलं आहे ते जोडून मला त्याच्यात सृजनात्मक असं काहीतरी घडवता येतं, ती ताकद माझ्यामध्ये आहे. धारणावती इति बुद्धी ही सा मेधा. जी धारण करण्याची जी बुद्धी आहे, सो ती म्हणजे धारण आपण जे करतो आहोत विषय, बुद्धी म्हणजे आपण इन्फॉर्मेशन मिळवली, मी ती धारण केली असं नाही. मला विषय कळलाय आणि मला तो उमगलाय आणि समजलाय आणि जाणवलाय आणि तो माझ्या आतपर्यंत गेलाय, याच्यामध्ये फार फरक आहे. जसं आपण म्हटलं की संस्कृत अनेकांना पाठ असतं, संस्कृत अनेकांना येतं, पण त्यातले अर्थ, एक एक शब्दाचा अर्थ लावता आला तर आपण म्हणू की त्यांनी त्या विषयाची धारणा केलेली आहे. ध्यान आणि धारणा या दोन पायऱ्या आपण लक्षात घेऊ शकतो. उत्तम आपण कुकिंगचं उदाहरण घेऊया, 2-3 उदाहरणं घेऊया म्हणजे बुद्धी आणि मेधा याच्यातला फरक कळू शकेल. की एखादी गृहिणी आहे, त्या गृहिणीला आपण काही पदार्थ दिले, कणिक, अमुक तमुक तमुक स्टँडर्ड पदार्थ, कणिक दिली, मीठ दिलं, साखर दिलं, तेल दिली आणि काय अजून काहीतरी एक पाणी दिलं, काय थोडेफार मसाल्याचे पदार्थ दिले आणि सांगितलं याच्यापासून एक साधारण पदार्थ बनव. सो साधारण जिनी एक बेसिक आकलन घेतलेलं आहे किंवा जिनी पुस्तकं वाचू शकते, जी उत्तम, जिला पुस्तकं वाचू शकतात, ती बुद्धिवान आहे. ती भरभरून पुस्तकं वाचेल, व्हिडिओ बघेल, 4 जणांना विचारेल आणि काही पदार्थ बनवेल. पण जिच्याकडे मेधा आहे, जिनी, ज्याला आपण स्वयंपाक कौशल्य म्हणतो, हा विषय धारण केलेला आहे, जो तिच्या बुद्धीमध्ये नाही, जो तिच्या मेधामध्ये आहे, त्या मेधेला, तिच्यातल्या मेधावतीला हे कळेल
ही कणी किती प्रमाणात पाणी ग्रहण करू शकते, याच्यामध्ये किती कन्सिस्टन्सी आहे. मग ही घट्ट मळली असता याचा हा पदार्थ होईल, ही सैल मळली असता याचा हा पदार्थ होईल. पूर्वीच्या काळीच्या बायकांना जर विचारलं आपण की नाही कशी मळायची कणी, चकली शंकरपाळे करायचे तर कशी मळायची, अमुक करायचे, पुऱ्यांना कशी मळायची, पोळ्यांना कशी मळायची, प्रत्येक कणकेमध्ये फरक आहे, ती कशी मळायची. आणि त्या काय सांगायच्या, हा आता ते असं बोट घालून बघ आणि मग ती अशी अशी दिसली पाहिजे. तेव्हा व्हिडिओज नव्हते, पण फक्त बोटाच्या स्पर्शाने ज्यांना कळायचं त्यांची मेधा जागृत आहे, ते बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धी म्हणजे 2 ग्लास पाणी घ्या, मग मी मोजून 2 ग्लास घेते ते घालते, ते ढवळते, नाही नाही 2 ग्लास लिहिले 2 ग्लास घ्यायचं, याला म्हणतात बुद्धी. माझं पाठ आहे, 2 ग्लास पाणी 1 ग्लास हे, अमुक 2 चमचे अमुक तमुक हे, दॅट्स इट. सो ही झाली बुद्धी. मेधा म्हणजे मी त्याच्यात प्रयोग करेन. मग कोणी म्हणेल की गोल पोळी मला छान अप्रतिम लाटता येते, म्हणजे असा गोल की जो एखाद्या गणितज्ञाला पण इतका सुंदर गोल जमला नाही असा मला येतो, ती झाली बुद्धी. पण मग त्याच एका कणकेच्या गोळ्याचे विविध आकारातले पराठे आणि मग इतका लेअरवाले पापुद्रेवाले अमुक तमुक, अशा त्याच्यामध्ये जी कलात्मकता आणेल आणि मग एका पोळीच्या ऐवजी खूप छान दिसणाऱ्या, अधिक त्याच्यात काहीतरी स्वतःचं कौशल्य निपुणता वापरून विविध आकारांचे विविध दिसणारे असे पराठे जर कोणी करू शकेल, तर आपण त्याला म्हणूया मेधा. सो बुद्धी आणि मेधामधली अगदी बेसिक उदाहरणं आपण बघतो आहोत कळण्यासाठी. सिमिलर मगाचं उदाहरण, एखादा शास्त्रज्ञ, तुम्ही गणितात आणि विज्ञानात 1ली ते 10वी सगळ्या प्रत्येक परीक्षेत पहिले आलात, पण तुम्ही एखादा शोध लावलात का आयुष्यात? नाही लावू शकलो आपण. कुठला नवीन शोध लावला का विज्ञानातला आपण? नाही. किंवा संस्कृतात 100 पैकी 100 मिळालेले माझ्या ओळखीत 1000 जण असतील आमच्या शाळेतली, कारण संस्कृत हा स्कोरिंग सब्जेक्ट होता. त्यामुळे दरवर्षी 8वी ते 10वीची सगळी मुलं बघितली तर त्याच्यातल्या एक 50% मुलांना तरी 100% मार्क मिळायचेच, मिळून जायचे रादर. मग 100% संस्कृतात 100 पैकी 100 मार्क मिळाले आणि त्याच्यासमोर दिला एखादा, हा घे मंत्र, चल याचा अर्थ लाव आणि याच्यातल्या गूढ गोष्टी सोडवून दाखव, तर हे अनेक BA संस्कृत गोल्ड मेडल असणाऱ्यांना सुद्धा जमणार नाही. खात्रीशीर सांगू शकते का? कारण बुद्धीच्या स्तरावरती भाषेचा अभ्यास आणि मेधा या स्वरूपापर्यंत भाषेचा अभ्यास याच्यामध्ये तफावत आहे. मग मेधा काय म्हणते, मी हा विषय इतका कोळून प्यायले, आपण म्हणतो ना मी कोळून प्यायले, कोळून पिणं म्हणजे काय, की माझ्या नसानसात माझ्या रक्तात आता हा विषय गेलेला आहे. याला म्हणतात धारणा. तत्र धारणावती बुद्धी सा मेधा. ही जी बुद्धी ती माझ्या धारणेपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे माझ्यासमोर तुम्ही काहीही टाका, असं आपण म्हणतो ना, साधं लिंबू सरबत, साधी फोडणी दिली तरी तिच्या हातचं चविष्ट लागतं. किंवा उत्तम चहा, सगळ्या उत्तम गृहिणींना चहा सुंदर करता येतोच असं नाही. असे काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपण बघतो ना. सो ज्यांना पूर्वी असं म्हणायची पद्धत होती, तिने पाण्याला फोडणी कोणी दिली तरी सुद्धा ते चविष्ट लागेल, तर ही जी आहे ही मेधा. आणि साधारणतः आपण रेसिपी, युट्यूबवरती रेसिपी बघून उत्तम पदार्थ बनवतो, त्याला बुद्धी म्हणता येईल. ती स्त्री बुद्धिवान आहे इतपतच. त्याच्यामुळे मगाचाच विषय आता, 100 110 मध्ये तुमचा IQ असेल तर तुम्ही अफाट बुद्धिवान आहात, मेधावान नाही. मेधावी होण्यासाठी 140 पर्यंत तुमचा IQ गेला पाहिजे. म्हणजे हे प्रमाणामध्ये मी सांगते आहे, 130 140 यासाठी. सो समेधा सबुद्धी बुद्धिर्गुण विशेष इति मेधा. पुढची व्याख्या येते मेधा शब्दाची. मेधा शब्दाच्या सुंदर सुंदर व्याख्या आहेत, काही आज बघूया, काही उर्वरित मध्ये मध्ये येतीलच आपल्या सूक्तामध्ये सुद्धा. धारणा शक्तियुक्त अधीर मेधा मेधते संगच्छते. आता इथपर्यंत कळलं, संगच्छेदन म्हणजे जे मी आत्मसात केलंय त्याची सांगड घालून त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ज्याला कळतं त्याला मेधा हा शब्द कळला, तो मेधावी, त्याला मेधावान असं आपल्याला म्हणता येतं. बहुश्रुतम विषयी करोती. जो बहुश्रुत आहे, जो वक्ता, जो उत्तम वक्ता. आता आपल्याकडे निवडणुका आहेत, तर एखादा वक्ता बोलताना जो विविध संदर्भ देऊ शकतो, मग तो व्यावहारिक देईल, काही सामाजिक देईल, काही ग्रंथांमधले देईल, काही कोणाचं वाक्य सांगेल, उद्धृत करेल, एखादा काव्य किंवा ज्ञानेश्वरांनी ना असं असं म्हणून ठेवलंय असं ज्याच्या तोंडी सहज येईल, स्क्रिप्टेड नाही, लिहिलेलं भाषण नाही म्हणते, उत्स्फूर्तपणे ज्या वक्त्याकडे इतकी वक्तृत्व संपन्नता, इतकं वाक कौशल्य असेल की एकच भाषण, भाषणाचा विषय एक आहे
पण त्याचा उहापोह करताना, त्याची उदाहरणं देताना तो अगदी वेद, स्मृती, श्रुतींपासून विविध ग्रंथ, विविध देश, विविध संस्कृती, एखादा शेर व शायरी, कविता, काव्य वगैरे 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 असा शब्द भांडार ज्याच्याकडे असेल त्याला म्हटलं जातं बहुश्रुत. हे मेधावी माणसाचं पहिलं लक्षण आहे. मेधेची लक्षणं येतात. ओके. मग त्यांनी काय म्हटलंय, धारणावती बुद्धी, मग संगत छद्मम दुसरा शब्द आला, बहुश्रुतम विषयी करोती इति वा मेधा. जो बहुश्रुत आहे आणि बहुविषयांचं ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि जो माणूस बोलता बोलता अनेक विषयांची सांगड घालून एखादा विषय उलगडून दाखवू शकतो, त्याला मेधा, त्याच्याकडे मेधा आहे असं आम्ही म्हणतो, असं वेद सांगतात. मेधायाम समक्ताम सर्वतृत्य आप बहुश्रुत विषयीकरणम. पुढची व्याख्या बघतो आहोत. धारणा यद्युक्तम धारणा बुद्धी गुणविशेष इति. बुद्धीचा गुणविशेष म्हणजे बुद्धीचं विशेषत्वाने काहीतरी परियोजन, उपयोजन, त्याला विनियोग असा अप्रतिम शब्द मंत्रशास्त्रात देतात. आता कळेल उपयोग आणि विनियोग. ज्याला पाण्याचे उपयोग कळलेत, ज्याला मगाचंच उदाहरण कणिक, मीठ, साखर याचा उपयोग कळलाय तो बुद्धिवान, ज्याला त्याचा विनियोग कळलेला आहे तो मेधावान. मग मंत्रांचे उपयोग, हो माहिती आहे आम्हाला, आम्ही लहानपणापासून म्हणतो रामरक्षा चांगली 7 वाजता म्हणावी, त्यांनी अमुक होतं तमुक होतं तमुक होतं. बर, रामरक्षेच्या प्रत्येक शब्दात अक्षरात उतरून ज्याने त्याचा अनुभव घेतलाय त्याच्याकडे मेधा, बुद्धिर्गुण विशेष. सो जी बुद्धी आहे, सो नुसतं नॉलेज असणं याला मेधावान म्हणत नाहीत. अफाट नॉलेज. उदाहरणार्थ देईन की परवा एक कोणाच्या तरी काहीतरी सांगत होतो, काहीतरी कुठेतरी वाचलं का कुठल्या तरी सोशल मीडियावरती की हे असं 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 आहे, आणि मग एकाने कमेंट केली होती, नाही नाही हे असंच खरं आहे, तुम्ही विकिपीडिया बघा त्याच्यावर लिहिलंय. तर मला खूप हसायला आलं की कुठल्या दिशेने आपलं जग चाललंय, की विकिपीडियाला जर आपण प्रमाण धरणार असू तर सगळं बाद आहे, मग सगळं गाशा गुंडाळा आणि निघून जा इकडनं. कारण विकिपीडिया हा माणसाने बनवलेला आहे, तो काही असा दैवी वगैरे प्रकट झालेला काही ग्रंथ नाहीये तो एखादा. आपल्यासारखी माणसं तो एडिट करतात आणि तो लिहितात. त्याच्यातली माहिती जो प्रमाण धरत असेल तो मेधा या शब्दापासून कोसो मैल दूर आहे. तो फार फार तो बुद्धीच्या जवळपास आहे, आपण असं म्हणूया. तर मुद्दा असा आहे की नुसती माहिती असणं, ही सगळीकडे ऑनलाईन तुम्हाला सगळं काही मिळतं, ते खरं का खोटं हे कोणाला माहिती आहे. तर तो फक्त बुद्धीचा विषय येतो की भरपूर डाटा संचय, भरपूर नॉलेज नुसतंच मिळवणं, त्याचं ऍप्लिकेशन काही आपल्याला माहिती नाही. हा, जसं घरात बसून पण ड्रायव्हिंग शिकता येतं. मी मस्त, हो मी 100 तास ड्रायव्हिंगचे व्हिडिओज बघितलेत. आता मी ड्रायव्हिंग मला तर येतच आलंच, पण म्हणून तो रस्त्यावर जाऊन उत्तम ड्रायव्हिंग करू शकतोच असं काही नाही. त्याच्यामुळे तो मुद्दा तिकडे येतो. सुबुद्धी आणि मेधा. सुबुद्धीर गुणविशेष, जे माझ्या बुद्धीला गुणविशेष, त्यातलं जे विशेषत्व आहे त्याचं परियोजन, त्याचा विनियोग, त्याचं ऍप्लिकेशन, प्रॅक्टिकल रिअल टाइम ऍप्लिकेशन, रिअल लाईफमध्ये मी ते कसं वापरू शकते याला म्हटलेलं आहे मेधा. आणि त्याच्या पुढचा विषय मेधा शब्दाचा येतो, धारणायुक्ता इति मेधा. आणि मग त्याच्यामध्ये काही काही छोटे छोटे विषय येतात. मगाचा जो होता विषयीकरणम, मग विषयीकरणम म्हणजे त्याच्यामध्ये एका विषयातून अनेक विषयांची निर्मिती ज्याला करता येते तो मेधा. उदाहरणार्थ मगाचं सृजन, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, कलात्मकता, की मला एक कागद कात्री आणि काय कागदानी कात्रीने कागद कापता येतो, हे आपण लहानपणी शिकतो. मग एखादा असेल जो छान अगदी न का पेन्सिल म्हणजे पट्टी पेन्सिल न घेता छान आकार बिकार कापू शकतो. पण बास, एखादा असेल त्याला त्या आकारातून खूप काहीतरी कलाकृती निर्माण करता येतात, हस्तकला त्यांनी निर्माण केली, अनेक छोटे छोटे हस्तकलेचे प्रयोग केले, मग ती झाली परत एकदा मेधा. सो जेवढं तुम्ही कलात्मकता आणि जेवढा विस्तार विषयाचा विषयीकरणम, विषयांचा विस्तार करू शकाल तिकडे मेधा हा विषय येतो. मग मेध शब्दाचा आणखी एक पुढचा अर्थ जो मेधा शब्दामध्ये मेध हा एक रूट आहे, एक धातू आहे. सो धारणायुक्त बुद्धी जेव्हा मेधा असं म्हणतो तेव्हा आपल्याकडे असलेल्या विविध माहितीमध्ये मेध असणं. मेध म्हणजे सार, मेध म्हणजे त्याचा गर्भ, मेध म्हणजे त्याचं कोर आपण ज्याला म्हणतो, मूळ, त्याचं रूट. सो मुळामध्ये त्याचं सारभूत काय आहे, किंवा आपण इसेन्स म्हणतो की नाही, एखादं सिरप आपण घेतो जे कॉन्सन्ट्रेटेड असतं, तसं त्याचं कॉन्सन्ट्रेटेड रस, आसव, रस म्हणण्यापेक्षा आसव, रसामध्ये ज्यूसमध्ये पण पाणी असतं थोडंसं, आसव म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, तिथे मेधा आहे.
की हा अगदी प्युअर असं सार माझ्याकडे आहे या विषयावरचं. आणि आता त्याच्यातून मी त्या कॉन्सन्ट्रेटेड छोट्याशा, आपण म्हणूया लिंबाचा रस आहे, फक्त प्युअर लिंबाचा रस आहे, तर तो एवढूसा पुरतो, तो एवढा नाही घ्यावा लागत. तर त्या एवढ्याशा रसातून मी काहीतरी छान सरबत, अख्खा ग्लासभर सरबत बनवू शकते. याला म्हणतात विषयीकरण. इथे आली मेधा. इथे असतं एवढूस, तो विषय फुलवून 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 आपण 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस पण त्याच्यावरती बोलू शकतो. त्याला म्हटलं आहे मेधा. मग मेधा शब्दाच्या पुढे जी एक शेवटची स्थिती येते ती झाली प्रज्ञा. बुद्धी झाली, मेधा झाली, मग प्रज्ञा. आता आपल्याला प्रश्न पडेल की अरे बापरे, याच्याही पलीकडे काहीतरी आहे. आणि तो प्रज्ञा शब्द भगवद्गीतेत येतो, कृष्णाच्या ठिकाणी येतो, प्रज्ञावान आहे ती. सो प्रज्ञा, आणि मग तिथे प्रतिभा, विवेक, बरेच पुढचे शब्द आहेत. सो आकार सदृश प्रज्ञा, प्रज्ञया प्रज्ञा इति, किंवा आपण त्याला म्हटलेलं आहे तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञा. हे वेगवेगळ्या प्रज्ञा शब्दाच्या व्याख्या आहेत. प्रकर्षणेन जानाति या प्रज्ञा. हा, मग बरेच त्याच्यामध्ये प्रज्ञा शब्दाच्या आणखीन बऱ्याच डिटेल व्याख्या आहेत. आता आपण मेधा शब्दाकडे परत जाऊया, आणि प्रज्ञा शब्द आपण पुन्हा एकदा आपल्या मुख्य कार्यशाळेमध्ये थोडासा बघूया. मेधा शब्दाकडे जाताना पुढे जी प्रज्ञा येते, त्या प्रज्ञेचे 10 प्रकारे 11 प्रकारे, त्याचे 11 प्रकार सांगितलेले आहेत, 11 विवरणं सांगितलेली आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडे येतो विवेक. सो मुळामध्ये मेधा सुक्ताचा विषय काय आहे? आत्ता जी मेधा मेधा आपण बोललो, तर आपल्याकडच्या कुठल्या तरी एखाद्या गुणवैशिष्ट्याला, एखादं स्किल असेल तुमच्याकडे, एखादं कौशल्य असेल, एखाद्या विषयातली अफाट बुद्धिमत्ता असेल, तर त्या बुद्धिमत्तेचा विनियोग करून तुमची मेधा कशी डेव्हलप करता येईल, त्या बुद्धिमत्तेचं मेधेमध्ये कसं रूपांतरण करता येईल, हे मेधासूक्त शिकवतं. नुसतं शिकवतं नाही, हे मेधासूक्त करून देतं. म्हणजे त्याचं मंत्रशास्त्रातला जो विनियोग आहे तो तिकडे करून देतो. मग मेधासूक्तामध्ये तुम्हाला जे कुठलं कौशल्य येतं, जे कुठलं स्किल तुमच्याकडे आहे, कोणी उत्तम गाण्याचं अंग असेल, पण आपल्याला म्हणावी तशी त्याच्यात प्रगती होताना दिसत नाहीये का? बुद्धिमत्ता आहे पण मेधा कमी पडते आहे, हा जो विषय आहे तो. मग याच्यामध्ये करिअर आलं, एज्युकेशन आलं, तुमचं प्रोफेशन आलं, एखादी अभ्यासातली गुणवत्ता आली, की या विषयात मला अजून गती हवी आहे. अगदी अध्यात्म हा विषय आला, की अध्यात्मामध्ये तुम्हाला गती हवी आहे. किंवा ध्यानामध्ये आपण म्हणतो विविध प्रकारचे अनुभव आपल्याला अजून द्विगुणित त्रिगुणित करायचे आहेत. असा सगळा विषय झालो. तर एक मिनिट, कोणीतरी प्रश्न विचारायला, धी म्हणजे काय? मती की बुद्धी? धी म्हणजे यातलं काहीच नाही. धी हा मेधामधला, धी हा एक धातू आहे. तर धी तुम्ही बुद्धीच्या परे आहे थोडंसं, बुद्धी आणि मती नाही. मती आणि बुद्धी या व्यावहारिक असतात जास्त करून, मी मगाशी म्हटलं तसं. धी हा त्याच्या पलीकडचा विषय आहे. हा. सो धारण करण्याची ताकद ही म्हणजे धी. सो जो तुम्ही धारण केलेला आहे त्याला आपण धी म्हणू शकतो फार फार तर. सो पुढे जाताना मेधासुक्ताचा विषय काय आहे? मेधासुक्तामध्ये त्या छोट्याशा प्रयोगातून जे आपण प्रयोग करणार आहोत त्याला मेधा संस्कार म्हटलं जातं. मग मेधा संस्कार हा विषय मेधासुक्तामध्ये सांगताना काय म्हटलेलं आहे? ते गर्भात असणाऱ्या, भारतीय संस्कृती आहे ना, ती फार सूक्ष्मापासून विचार करते. आपण काय म्हणू? मेधा संस्कार, हा चला आता हा मी 10 वर्षाची झाली, आता मी 20 वर्षाची, आता मी करू शकते, आता मला जरा वेळ आहे, माझं जॉब बीब सगळं जरा सेटल आहे, आता मी जरा मेधा संस्काराकडे बघू शकते. तर भारतीय संस्कृती म्हणते की मेधा संस्कार तुम्ही तेव्हा सुद्धा चालू करू शकता, कधीही चालू करू शकता, असं काही नाहीये, त्याला काही वयाचं बंधन नाहीये कुठल्याही वयामध्ये. पण संस्कृतीने असा एक मेधा संस्कार जेव्हा म्हटलेला आहे तेव्हा म्हटलेला आहे, सगळ्यात पहिल्यांदा मेंदूची निर्मिती होते तेव्हा सुद्धा तुम्ही मेधा संस्कार करू शकता. त्याला मेधा जनन संस्कार म्हणतात, जे आपण शिकणार आहोत, मेधा जनन संस्कार. मग याच्यात काही योग संस्कार आहेत, काही मंत्र संस्कार आहेत, काही प्रयोगात्मक, ध्यानात्मक, धारणात्मक संस्कार आहेत. ध्यान आणि धारणा हा पुढे प्रज्ञामध्ये विषय येतो. ही ध्यान धारणा का? किंवा मेधामध्ये सुद्धा आपण बुद्धीने एखादा विषय ग्रहण केला, बरोबर, की आता मी रामरक्षाची माहिती सांगितली तुम्हाला. ह्या रामरक्षेचा पहिला श्लोक आहे, त्याचा हा हा शब्दशः अर्थ आहे, असं असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. ओके, कळलं, छान, मस्त कळलं, पाठ झालं मला, ही झाली बुद्धी. आता
ती आतपर्यंत उतरवण्यासाठी ध्यान स्वरूप त्याचा अनुभव घेणं, त्याला म्हणतात मेधा. की ध्यानामध्ये रामरक्षा अनुभवली असता, आपण ध्यान केलं होतं रामरक्षेच्या काही श्लोकांवर आठवत असेल तर, मग राम आपल्याला वेगळ्याच प्रकारे कळून जातो, मग रामरक्षा आपल्याला वेगळ्याच प्रकारे कळते आणि मंत्रशास्त्राची सिद्धी रामरक्षेत सहज अनुभवता येते. कधी? जेव्हा तुम्ही ती बुद्धीकडून मेधा आणि पुढे प्रज्ञा या विषयांमध्ये नेता. मग मेधा म्हणजे तुम्ही जे ध्यानधारणा करता त्याच्यातनं तुम्हाला जे अनुभव येऊन त्या विषयाचं विषयीकरण विस्तार होत जातो आणि तो विषय उलगडायला लागतो आणि मग आपण म्हणतो, अरे मी इतकी वर्ष रामरक्षा म्हणते, पण हे ऐकल्यावर, हे केल्यानंतर मला ती आता अप्रतिम कळली. मला आता त्याचे हमखास रिझल्ट दिसायला लागले. मग इतक्या वर्षात का नाही दिसले? कारण फक्त बुद्धीपर्यंत विषय स्थिमित होता, स्तंभित होता, तिथपर्यंतच मर्यादित होता. आणि मग त्याला थोडंसं अमर्यादत्व किंवा इन्फायनाईट किंवा अगणितत्वाकडे नेणं म्हणजे मेधा आणि प्रज्ञेचा प्रवास. मग तिथे मेधा झाली आणि मग त्याच्याही पलीकडे येते प्रज्ञा, हा विषय त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये मग पुढे विवेक, प्रज्ञा विवेक हा एकत्र विषय बघू तेव्हा कळेल की त्याच्यामध्ये मग सत असत, सार असार, नित्य अनित्य याच्यामधला भेद कळणं. आणि हे सगळं अनित्य आहे, मग अनित्यत्वामध्ये माझ्या मेधेचा वापर करत बसण्यापेक्षा मी नित्य आणि अनित्य या सगळ्या, जे नित्य आहे ते कसं मला कळेल आणि त्या नित्याच्या प्राप्तीचा ध्यास माझी बुद्धी मेधा कशी घेईल आणि मग तिचे प्रज्ञेमध्ये रूपांतर होईल. सोपं उदाहरण नित्य अनित्याचं दिलं. म्हणजे त्या अनित्य गोष्टी आहेत त्याच्यातच अडकून न राहता जो नित्य आहे त्या नित्यत्वाचा ध्यास घ्यायला प्रज्ञा शिकवते पुढे जाऊन. मेधा या अनित्याचं सुद्धा विषयीकरण, विस्तार, त्याचा अनुभव, त्याचा उपभोग हा मेधेमध्ये घेता येतो. श्री सुक्तामध्ये आपण अष्टलक्ष्मींच्या 8 समृद्धींचा पूर्णतः उपभोग कसा घेता येईल, 8 समृद्धी कशा प्राप्त करता येतील हा विषय बघितला होता. या मेधा सुक्तामध्ये पहिले तर बुद्धीवरचे हे संस्कार की तिला बुद्धीकडून आधी मेधेकडे आणूया, हा पहिला संस्कार झाला. त्याच्यानंतर आपण म्हणतो मेधा सुक्ताचा पुढचा विषय येतो एकाग्रता, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन स्पॅन. हे आजकालचे सोपे शब्द कळायला आहेत म्हणून सांगितले. हे सगळं वाढवणं, ग्रहण क्षमता वाढवणं, आकलन क्षमता वाढवणं. काही जणांना असं वाटतं, अरे नाही आता ना मला आधीच्या सारखं एवढं पटकन कळत नाही. कळू शकतं, कळू शकतं, तेच मेधा संस्कार आहेत. की माझी ग्रहण शक्ती, माझी आकलन शक्ती, माझी धारण शक्ती कशी वाढेल. मग ध्यानामध्ये अनेकांचं असं असतं की ध्यानामध्ये आपलं खूप काळ एकाग्रताच साधता येत नाही, मला जास्त वेळ फोकसच नाही, मला जास्त अनुभव येत नाहीत कारण माझं काही लक्षच लागत नाही, समथिंग लाईक दॅट. मग त्याला आपण म्हणतो धारणा. एखाद्या विषयावरती तुमचा फोकस कमी पडतो आहे, धारणा कमी पडते आहे, ती कशी साधता येईल याचे प्रयोग मेधा सुक्तात येतात. एक एक आपण रुच्या बघणार. साधारण 6 सेशनमध्ये पहिले एक रुचा म्हणजे अर्थ आणि त्याचं निरूपण आणि त्याचा गूढ अर्थ हा महत्वाचा विषय आहे. मग तो गूढ अर्थ आपण बघणार आहोत, ज्याच्यात सरस्वती शब्दाच्या अनेक छटा येतात आणि त्या प्रत्येक अर्थावरती प्रयोग येतात, जे प्रयोग आपण करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण मेडिटेशन प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक श्लोकावरती, रुचेवरती किंबहुना जो मेधा सुक्ताच्या प्रत्येक रुचेवरती एक एक ध्यान साधना आहे. ती ध्यान साधनेमध्ये आपण त्या विशिष्ट शक्तीला जागृत करून त्याची धारणा अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे झालं मेधा सुक्ताचं एक छोटंसं. मग मेधा सुक्ताने तुम्ही मगाशी म्हटलं तसं काय करू शकता, कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला अधिक निपुणता, विषयाचं विषयीकरण, त्याचं अधिक विस्तार, एक्सपान्शन अपेक्षित असेल तर ते मेधा सुक्तामध्ये. साध संस्कृत हा विषय, मंत्रशास्त्र, मंत्रशास्त्रात वाक्सूक्त येतं, मेधासूक्तासारखं वाक्सूक्त ते आपण नंतर कधीतरी बघूया. वाणीवरती प्रभुत्व, आपण त्याला भाषा सिद्धी सुद्धा म्हणतो. की एखाद्याच्या आवाजामध्ये, एखाद्याच्या बोलण्यामध्ये, एखाद्याच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये अशी काही ताकद असते की लोकांना ते ऐकावंसं वाटतं. मग तशी ताकद आपण आपल्यामध्ये आणू शकतो का? सहज शक्य आहे. त्याच्या सिद्धी येतात, त्याला वाक्सिद्धी आणि वाक्सूक्त. तसं मेधासिद्धी आणि मेधासूक्त हा विषय मेधेमध्ये येतो. मग मेधासिद्धी म्हणजे काय? मंत्रांच्या शक्ती आणि सिद्धी यांचा अनुभव घेण्यासाठी मेधा सूक्त आहे. की तुम्ही ऑलरेडी मंत्रशास्त्र शिकता आहात किंवा योगशास्त्र शिकताय. अनेक जण आजकाल वेगवेगळ्या परीक्षा देतात, काहीतरी नवीन करिअरमध्ये त्यांना करायचंय, नवीन प्रोफेशनमध्ये करायचं आहे. तर या सगळ्यामध्ये त्याच्यातल्या सिद्धी आणि शक्ती, त्याच्यामधल्या आपण म्हणतो की हातखंडा, त्याच्या हाताला गुण आहे. आपण म्हणतात ना एखादा वैद्य असतो आयुर्वेदिक, की नाही तिच्या हाताला ना गुण आहे,
किंवा एखाद्या माणसाकडे आपण काय रिडिंगला जातो, एखादं भविष्य कथन करतात. तर भविष्य कथनाचं एक सोपं उदाहरण देऊ शकते की टॅरो रिडिंग असतं किंवा भविष्य सांगणारे असतात. तर त्याचे परीक्षा येतात, त्याच्या सुद्धा भविष्याच्या, म्हणजे कोर्स केला असेल डिटेल तर एखादा माणूस त्याच्यात अगदी पहिला येईल, त्या परीक्षेत पहिला प्रथम क्रमांकाने पास होईल. याचा अर्थ तो उत्तम भविष्यकाळ असेलच असं नाही. तुम्हाला उत्तम हिलर व्हायचंय, उत्तम भविष्य सांगणारा व्हायचंय, उत्तम टॅरो रीडर व्हायचंय, उत्तम जे काही तुम्ही आहात ते उत्तम व्हायचं आहे, तर तुमच्या मेधेला आवाहन करावं लागेल. का मेधा महत्वाची आहे? कारण उत्तम भविष्य तोच सांगतो ज्याच्या आंतरिक, ज्याला अतिंद्रिय किंवा इंट्युशन, ज्याची इंट्युशन आहे. मग त्याला कुठलीही पत्रिका सुद्धा समोर लागणार नाही, नुसतं माणसाला बघून सुद्धा त्याला भविष्य सांगता येईल. कारण त्याच्यामध्ये इंट्युशनचा सगळ्यात मोठा खेळ आहे. तो जो मिस करतो, जो फक्त आराखडे आणि याच्यावरच डिपेंड आहे, त्याला बाकीचे स्वतःचे वैयक्तिक आंतरिक विचार येणं शक्य नाही. तो थोडासा इतर ह्यांच्यापेक्षा थोडासा, आपण म्हणू की थोडासा लिमिटेशन येतील, त्याच्या ज्ञानाला लिमिटेशन येतील, मर्यादा येतील. आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये मेधा हा विषय येतोच येतो. सो तुमची इंट्युशन पॉवर वाढवणं हा मेधासुक्ताचा एक विषय आहे. आपण म्हणतो की त्याच्यात पुढे विवेक विषय येईल, तेव्हा विषय कळेल की विवेक याचा अर्थ काय योग्य आणि काय अयोग्य, हा निर्णय घेण्याची क्षमता मेधा आपल्याला देऊन जाते, त्याला विवेक म्हटलेलं आहे. मग विवेक विजडम त्याला म्हणू शकतो आपण, की ह्याचं आकलन होणं आणि त्या योग्य पद्धतीने काहीतरी निर्णय घेणं, याला म्हटलेलं आहे मेधा, याला म्हटलेलं आहे मेधा आणि पुढे जाऊन विवेक. सो हे सगळं आपण मेधा सुक्तामध्ये साध्य करू शकणार आहोत. मग त्याच्यामध्ये आदि शंकराचार्याचं नाव ऐकलं असेल तर आदि शंकराचार्यांनी पुढे जाऊन 4 पायऱ्या सांगितल्या आहेत मेधा आणि मग मेधापासून विवेकत्वाकडे जाण्याच्या. त्या पायऱ्या काय आहेत हा आपण थोडासा नंतर त्याचा आढावा घेऊया. पण मुळामध्ये मेधासुक्ताचा हा विषय आहे. आणि मग मेधासुक्ताचा हा विषय सांगताना काही आपण बाकीचा संदर्भ बघणार आहोत. एक छोटंसं उदाहरण देईल की आपल्याला कळू शकेल. मग आपण म्हणतो की कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा हार्ड डिस्क म्हणा, त्याच्यात खूप तुम्ही माहिती भरू शकता. तसा आपला मेंदू आहे, त्याच्यामध्ये बुद्धी नावाचं एक दिलेलं आहे आपल्याला, आणि त्याच्यात तुम्ही हवी तेवढी माहिती भरू शकता. हं? भरपूर, अगदी लहानपणापासून आपण भरू शकता म्हणजे काय, लहानपणापासून आतापर्यंत 20 वर्ष 30 वर्ष अनेकविध अनुभव, अनेकविध विषय, अनेकविध माणसं, अनेकविध घटना, या सगळ्यातून आपण गेलेलो आहोत. म्हणजे तुमच्याकडे अनेक प्रकारची माहिती आहे. तुम्हाला मी विचारलं की हा तुम्ही ते गेला होतात ना काश्मीरला, हा तुम्ही सांगू शकाल, खाट 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 सगळी बरीच माहिती सांगू शकाल. आता मेधा आणि पुढे विवेक हा विषय मेधा सुक्तात येतो, तेव्हा काय म्हटलेलं आहे मेधा आणि विवेकाचं विनियोग सांगताना, त्याच्यातली नेमकी आपल्याला जी हवी आहे ती माहिती ऍक्सेस करता येणं, ती योग्य वेळी आपल्याला आठवणं, ती योग्य वेळी ट्रिगर होणं, हा पण एक महत्वाचा विषय आहे. की आपण अगदी अभ्यास भरपूर केलाय, 10 वर्ष केलाय, पण त्याच्यातलं नेमकं योग्य वेळी आठवणं आणि त्याचं योग्य ऍप्लिकेशन आपल्याला कळणं, हा विषय. जसं वैद्य असतात आयुर्वेदिक किंवा नाडी परीक्षा करून औषधं देणारे असतात, ते काय करतात, ग्रंथांचं आकलन आहेच आहे, पण ते म्हणजे नाडी परीक्षा जेव्हा करतात तेव्हा काही ग्रंथ वाचत नाहीत की आता अशी नाडी आता काय करू, असं नाहीये. ते त्यांच्या मेधेमध्ये गेलेलं आहे आणि मग पुढे जाऊन विवेकाने ते त्यांना काहीतरी उपचार सांगतात. तिथे विवेक हा विषय येतो की या व्यक्तीसाठी काय उपचार आहे, त्या व्यक्तीसाठी तो होता, पण या व्यक्तीला काय योग्य आहे. सो योग्य आणि अयोग्य याची जाण हे मेधासुक्त करून देतं आपल्याला. जाण म्हणजे आपल्याला ती परिपक्वता, ती प्रगल्भता, ती आपल्या बुद्धीला आणून देतं आणि मग त्याचं विवेकामध्ये रूपांतरण करण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे तिथे बुद्धीचे उन्नत स्वरूप म्हणजे मेधा, असं तुम्ही त्याला म्हणू शकता. आणखीन एक उदाहरण की इंजिनियर होतात किंवा कोणी डॉक्टर होतात, तर सगळे इंजिनियर सगळे होतील, सगळ्यांना पहिला नंबर येईल, अमुक येईल, पण त्याच्यातले सगळेजण काही इन्व्हेन्शन करणार आहेत का, त्यांच्या इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरून काही एखादं छान सुलभ यंत्र वगैरे घडवणार आहेत का, नाही. ते कोणीतरी 2-3च विरळा असतील, ते मेधावान झाले. आणि मग त्याचा विनियोग कसा करायचा आहे, आणि मग आता ते केलं, मी क्रिएशन तर केलं, आता ते कुठल्या योग्य ठिकाणी पोहोचलं पाहिजे, की त्याची सगळ्यात जास्त तिथे अनुभूती आहे किंवा सगळ्यात जास्त त्याचं उपयोजन आहे, त्याचं युजेज आहे,
हे ज्यांना कळतो त्याला पुढे विवेक त्याचा जागृत आहे असं आपण म्हणू शकतो. हा विवेक जागृत असणं अत्यंत महत्वाचा आणि मेधासुक्तांच्या सिद्धी आणि शक्तींचा महत्वाचा पहिला विषय विवेक हा येतो, की तुमची विवेक जागृती मेधासुक्ताच्या प्रयोगाने आपल्याला करता येते. मेधासुक्त हे वैदिक असल्यामुळे त्याच्यात आपण योगशास्त्र, मंत्रशास्त्र, सरस्वतीचं तंत्रशास्त्र, सरस्वतीचं यंत्र शिकणार आहोत, काढायला पण शिकणार आहोत, त्याचा अर्थ पण बघणार आहोत आणि मग त्या यंत्रावरती काही साधना करणार आहोत. आपल्या सोप्या सुटसुटीत घरच्या घरी घरी काढायचंय, हाताने काढायचंय आणि त्याच्यावरती आपण काही अप्रतिम प्रयोग करणार आहोत जे येतात सरस्वती तंत्रामध्ये. हे प्रयोग येतात. मग या तंत्रामध्ये त्याची काही रहस्य येतात. मग यंत्राची जशी आहे सरस्वतीची आहे, तसं तांत्रिक सरस्वती हा एक विषय आहे, वैदिक सरस्वती हा एक विषय आहे. सरसु इति सरस्वती, सर 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 असा शब्द आहे की नाही मराठीत. मग सरसर सर म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक गती जाणवते. तो सरसर झाडावर चढला असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक हालचाल आहे, त्याच्यामध्ये एक मुवमेंट आहे, त्याच्यामध्ये एक गती आहे. श्री सुक्तामध्ये श्रीला, लक्ष्मीला चंचला म्हटलेलं आहे. त्याच लक्ष्मीची ही सरस्वती हे एकरूप झालं. शुभ्रवर्णा सरस्वती आहे, रक्तवर्णा लक्ष्मी आहे. तर हे जे शुभ्रवर्ण स्वरूप आहे, राजस स्वरूपाची जी आहे ती लक्ष्मी, आपण आत्ताच नवरात्रीला आपण बघितलं होतं दुर्गा सप्तशती, की एकाच आदि रूपाचे, आदि शक्तीचे तीन तमस, रज आणि सत्व रूप. तर सत्व स्वरूप आहे जी सरस्वती, पांढरा शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे तिने, आणि राजस जी आहे ती लक्ष्मी. सो सगळे राजस उपभोग देणारी, सगळं राजासारखं ऐश्वर देणारी ती लक्ष्मी आहे. आणि त्या ऐश्वर्याला सात्विक बुद्धिमत्तेची आणि सात्विकतेची आणि पुढे जाऊन मेधा आणि विवेकत्वाची जोड देणारी ती सरस्वती आहे. मग त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रयोग येतो, मागे तो बघितला होता श्री सूक्तात, की सरस्वतीच्या साधनेने तुमच्या घरातली लक्ष्मीची जी आवक आहे, किंवा ज्याला आपण समृद्धी आणि प्रॉस्पॅरिटी म्हणतो, त्याचा एक महत्वाचा मूलमंत्र आहे की सरस्वतीची उपासना, ज्ञानाची साधना ही घरामध्ये समृद्धीचं निर्माण करते. हे वैदिक शाश्वत सत्य ऋत आहे. या ऋताचा आपण, ऋत म्हणजे निसर्गाचे कायदे, अशी काही ऋत मेधासुक्तात शिकणार होते. पहिलं सोपं ऋत सांगितलं की सरस्वतीच्या साधनेने तुम्ही एकंदरीत आयुष्यातल्या अष्टलक्ष्मींमधली समृद्धी अनुभवाल, कारण तोच विषय तुम्ही तुमच्या धारणेपर्यंत नेत आहात मेधासुक्ताच्या माध्यमातून. मग याच्यामध्ये आपण म्हणणार आहोत की पुढे जाऊन या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी साधणं, विवेक हा त्यातला अत्यंत महत्वाचा विषय आहे. संस्कृतमध्ये एक छान उक्ती येते, विवेक भ्रष्टाराम भवती विनिपात शतमुख, असं म्हटलेलं आहे. नीतिशतक नावाचा एक ग्रंथ येतो, खूप सुंदर आहे. शतक म्हणजे 100, त्यात वैराग्य शतक, शृंगार शतक, शृंगार या विषयावरती 100 श्लोक, शृंगार कसा करावा, कसा असावा, वाचण्याजोगा आहे स्त्रियांनी. त्याच्यानंतर नीतिशतक, जो अत्यंत महत्वाचा विषय आजच्या समाजामध्ये शिकवला पाहिजे शाळांमध्ये मुलांना किंवा युनिव्हर्सिटी लेवलला टीनेजर मुलांना, की नीतिमत्ता म्हणजे काय. मग नीतिमत्ता, मग त्यातली ना छोटे छोटे श्लोक दिलेत आणि इतके गोड श्लोक आहेत. एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचं उदाहरण म्हणून, जसं आता बघितलं की विवेक भ्रष्टानाम भवती विनिपात शतमुख, विवेक ज्यांचा भ्रष्ट झालाय, ज्यांचा विवेक हल्लाय, आपण म्हणतो ना की ज्यांचं काय डोकं भिरभिरलंय का, असं म्हणतात ना, का डोकं फिरलंय का तुझं, म्हणजे हालचाल आहे ना तिकडे. तर सरसर शब्दामध्ये पण एक हालचाल आहे आणि इकडे पण एक हालचाल आहे. मुळात सरस्वतीमध्ये एक प्रवाह, एक फ्लो, एक हालचाल आहे. मग विवेक काय तुम्हाला शिकवतो, विवेक या अपगामिनी आणि अनपगामिनी, श्री सुक्तातले दोन शब्द आठवा. एक चंचला आहे, आपण अग्नीकडे प्रार्थना करतो की या चंचल लक्ष्मीला माझ्या घरी स्थिर कर. सरस्वतीचं तेच सूत्र आहे, या चंचल बुद्धीला माझ्या आयुष्यात स्थिर कर, त्याला विवेक म्हटलेला आहे. माझी बुद्धी जेव्हा स्थिर होते, स्थितप्रज्ञ फारच पुढची अवस्था आहे, प्रज्ञा येते कारण त्याच्यामध्ये, पण स्थित बुद्धी, स्थित मेधा, स्थित विवेक आणि स्थित प्रज्ञ अशा 4 अवस्था झाल्या. मग स्थित विवेक, ज्याचा विवेक स्थिर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये स्थैर्य, ज्याच्या बुद्धीला एक स्थिरता आलेली आहे. आता ती इकडे तिकडे धावत नाही. आता तो हे का ते, असं का तसं, अमुक का तमुक यामध्ये अडकत नाही. आपल्याकडे एखादा विषय येतो, मन हा विषय आहेच, मेधासुक्तात येतो, मनावरचे पण संस्कार आहेत. कारण आपल्याकडे काय गंमत होते, आपल्या मनाला एखादा विषय आवडतो आणि बुद्धी जी असते ती मध्ये मध्ये
आपण म्हणतो ना पायात पाय घालणं ते काम करते. अनालिटिकल असते बुद्धी. ती त्याच्यामध्ये 100 शंका उपस्थित करते. निशंक हो निर्भय हो मनारे. ही निशंक हो निर्भय हो मनारे साधायचं असेल तर मेधासुक्त. त्या मेधासुक्ताची पुढची पायरी विवेक. मग निशंकता ती साधताच येऊच शकत नाही. जोपर्यंत आपण बुद्धीच्या पायरीवर अडकलोय ना तोपर्यंत आपल्याला निशंकता जमणार नाही. त्याला म्हणतात विदाऊट, म्हणजे अफर्मेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण हे सांगितलं जातं की जेवढा तुमच्या मनात साशंकता आहे, डाऊट आहे, तेवढं याला वेळ लागेल, तेवढं या गोष्टी व्हायला वेळ लागेल. का? आपण अजून बुद्धीमध्ये अडकलोय. ही जी बुद्धी आहे ही ब्लॅक व्हाईट हे ते अमुक तमुक त्याच्यामध्ये ती सतत एका द्विधेमध्ये अडकलेली असते. म्हणजे मन आणि बुद्धी हे थोडेसे जवळ जवळ म्हणू शकतो आपण, की मनाला काहीतरी वाटतंय मग बुद्धीला त्याच्या विपरीत, मग हे पण का ते पण, मग असं करू का तसं करू, संभ्रम. बुद्धी संभ्रमा असं एक नाव आहे, किंवा त्याला भ्रम हा शब्द बुद्धीशी जोडलेला आहे. विभ्रम, भ्रम आणि संभ्रम. सो डिल्युजन, आभास, किंवा आपण ज्याला म्हणतो की आपण सोशल मीडिया बघतो, लोकांचे फोटो बघतो, त्याच्याने आपल्याला एक आभासमान जग निर्माण होतं. जो फक्त बुद्धीवरती अडकलाय त्याच्या बुद्धीला तो आभासच खरा वाटतो, आणि मग तो एखाद्या असुरक्षित इनसिक्युरिटी मध्ये अडकतो. या ह्यांचं किती छान आहे, किती चांगलं आहे, हे अमुकच आहे, किंवा दिसणारं सगळं खरं वाटायला लागतं. त्याला म्हणतात बुद्धी. जो मेधा आणि विवेकत्वापर्यंत गेलाय त्याला त्याच्यातलं मिथ्या कळायला लागेल, आणि त्याची बुद्धी स्थिर आहे. कारण तो कुठल्याही मोहात अडकणार नाही, तो कुठल्याही चुकीच्या प्रलोभनांकडे जाणारच नाही. कुठल्याही त्याची बुद्धी म्हणजे आपण ढळणं म्हणतो ना, भ्रमित होणं, तशी संभ्रमित भ्रमित ढळणारच नाही, कारण त्याने विवेक साधलेला आहे. मग ही कन्फ्युजन छोटी छोटी आयुष्यातली, आपण काही फार मोठं, आपल्याला कुठे कुरुक्षेत्रावरती कुठली लढाई नाही करायला जायचे, पण आपल्या आयुष्यातल्या किती छोट्या छोट्या लढाया आहेत, छोटे छोटे रणसंग्राम, ते पण युद्धभूमीच आहे. एक आपल्या जॉबची असते की जिथे वॉर वॉर म्हणजे अगदी काही मारामारी नाही म्हणायची, पण तिथे काही प्रश्न आपण सोडवत असतो. एक आपलं घर असतं, कुटुंब असतं, एक आपलं व्यावहारिक कुटुंब असतं, एक आपलं मित्रमैत्रिणींचं फ्रेंड सर्कल असतं, एक सामाजिक आपली ओळख असते, कुठे आपण जात असो, काही कार्य करत असो. तर ह्या प्रत्येक ठिकाणी ही स्थिरता साधण्यासाठी मेधा सूक्त आहे. आणि श्री सूक्तातले सगळे आठीच्या आठी सूत्र इकडे सुद्धा लागू होणार आहेत, फक्त सरस्वतीच्या बाबतीत ती लागू होणार आहेत. सो मगाचा जो विषय होता, विवेक भ्रष्टानां भवति विनिपात शतमुख, ज्यांचा विवेक ढळला आहे, जो भ्रष्ट झाला आहे, बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं म्हणतो ना, तो विवेक, इथे तो विवेक शब्द आलाय. ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे, विनिपात शतमुख, त्यांचा 100 प्रकारे ते पडतात, असं छान मजेशीर श्लोक आहे. म्हणजे त्यांची जी वाताहत होते ती अशी अशी वाताहत होते की आता इकडून सावरू का तिकडून सावरू, याला जवळ घेऊ का त्याला जवळ घेऊ, हा किल्ला सांभाळू का तो किल्ला सांभाळू, अशी त्यांची त्रेधा तिरपीट उडते. आणि 100 प्रकारे त्यांचं अधःपतन, त्यांचा विनिपात किंवा त्यांचे तुकडे तुकडे, संगच्छध्वमच्या एक्झॅक्ट उलटा विषय आलेला आहे. मगाशी होतं संगच्छध्व, म्हणजे सगळं एकत्र जोडलं जातं. जे विखुरल्यात आपल्या गोष्टी, जे आपल्या डोक्यातले विषय, जे आपलं काहीही असेल, तुमचा कुठलाही विषय जो विस्कळीत आहे, आता असं सगळं पीसेस पीसेस मध्ये आहे, त्याला एक छान रूप येऊन त्याचं एक छान चित्र बनतं. ते कोडं कसं असतं तसं त्याचं एक संघटनाचं उत्तम चित्र तुम्ही मेधा संस्कारातून बनवू शकता. आणि मग तिथे विवेक विषय येतो. तर तो श्लोक काय आहे? गंगेचा श्लोक आहे. गंगेचं वर्णन केलेलं आहे. शिर म्हणजे मस्तक, मस्तकावरती. शिरः शार्व स्वर्गात पशुपती शिरस्तः, म्हणजे शार्व म्हणजे शंकराच्या स्वर्गात, स्वर्गातून खाली आली कोण? पहिली गंमत कशी केली आहे, गंगेच्या खाली येण्याचं उदाहरण विवेक भ्रष्टांसाठी वापरलंय. अहो ही गंगा, हिला स्वर्गात स्थान होतं, ही एवढ्या पवित्र उत्तम उच्च स्थानी होती. पृथ्वी खाली आहे ना, आणि स्वर्ग उच्च स्थानी आहे. तर एवढ्या उच्च स्थानी हिला स्थान होतं. एकतर ही गंगा एकदा पडली, विवेक भ्रष्ट झाला, एकदा खाली आली, मग ती महादेवाच्या शंकराच्या मस्तकावरती, मग त्याच्यातून पर्वतावरती, पर्वतावरतून धरती म्हणजे पृथ्वीवरती, पृथ्वीवरतून सागर म्हणजे जलतत्वामध्ये, असं करत करत या गंगेचं स्वर्गातून अधःपतन होत गेलं आणि ती खाली 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 पडत गेली. त्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, विवेक भ्रष्टानां भवति विनिपात शतमुखः. अशा प्रकारे एकदा विवेक भ्रष्ट झाला की तुम्ही
इतके खाली 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 अधोगतीला जाता, मग त्याचा उलटा अर्थ आपल्याकडे अधोगती, काही नुकसान, काही डाऊनफॉल, काही सेटबॅक, असं जेव्हा आपण सगळं अनुभवतो आहोत, याचा अर्थ कुठेतरी या गोष्टी कमी पडत आहे, काहीतरी भ्रष्ट होत आहे, कुठेतरी आपली बुद्धी स्थिर नाहीये, कुठेतरी आपलं मन बुद्धी मेधेपर्यंत तर गेलोच नाही हो, पण जे आहे ते पण आपलं सगळं ढळलेलं आहे, ते पण आपलं सगळं विस्कळीत झालंय. आणि मग ते सावरता सावरता एक एक टोक जोडता जोडताना आपल्याला म्हणतो ना नाकी नऊ येतात, ते सगळं तर तसं. तर ती जोडणी आहे, हे मेधासूक्त शिकवतो. सो या मेधासूक्तात आपण असे सरस्वतीच्या, फक्त मेधासूक्त 6 श्लोक आहेत, पण आपण अनेक मंत्र बुद्धीशी निगडीत बघणार आहोत. बुद्धिवर्धनाचे मंत्र येतात, किंवा बुद्धीमध्ये काही तेज, बुद्धीला तेज प्राप्त करणं, वाणीला तेज प्राप्त झालं की त्याला विद्या वाचस्पती म्हटलं जातं. वाचस्पती ही पदवी आहे. सो वाणीमध्ये तेज, तेज आलं की काय येतो? अग्नी. मग मेधेमध्ये, मेधा संस्कारांमध्ये अग्नी हा महत्वाचा विषय आहे. सो बुद्धीला झळाळी आणणं, चकाकी, चांदीची भांडी कशी चकाकून आपण छान पॉलिश करून चमचम चमकती ठेवतो, तसं बुद्धीला केलं म्हणजे तिची मेधा स्वरूप झालं. सो या बुद्धीचं उन्नत स्वरूप, तिला आणखीन आलेलं तेज, म्हणून येते ती मेधा. म्हणून ही मेधा ही अत्यंत महत्वाची आहे. आणि याच मेधा सुक्तामधून आपण ही मेधा कशी साध्य प्राप्त करता येईल, हा विषय मुख्यतः बघणार आहोत. नुसता हा विषय बघणार आहोत असं नाही, त्याचा प्रत्यक्ष प्रयोग करणार आहोत. थिअरी नाहीये, फक्त थिअरीवरती वी डोंट बिलीव्ह. म्हणजे संवादमध्ये काय किंवा द हिलिंग हबमध्ये कुठल्याच कार्यशाळेत आपण भरमसाठ कारण थिअरी म्हणजे बुद्धी. आता लक्षात येईल की भरमसाठ थिअरी का देत नाही. सगळेजण म्हणतात हे लिहून द्या, हे टाईप करून द्या. अजिबात आवश्यकता नाही, कारण तिथे तुम्ही फक्त बुद्धीमध्येच अडकाल. भरपूर नोट्स जमा करणं म्हणजे बुद्धी झाली. त्यातलं अक्षरन अक्षर तुमच्या एकेका कणांकणामध्ये, शरीराच्या एकेका काय छोट्या छोट्या पेशींपर्यंत पोहोचणं म्हणजे मेधा झाली. त्याच्यासाठी श्रुत, पहिले श्रवण आहे, श्रवणम कीर्तनम सेवनम आपण ऐकलं असेल. पहिले श्रवण येतं की पहिले ऐका, कानावर पडजा. आता पडलंय कानावर, चला आता एकत्र प्रयोग करूया, आता सगळे मिळून हे करून बघूया. मग आपण सगळे मिळून रोज काही प्रक्रिया करणार आहोत. श्री सुक्तासारखाच फॉर्मॅट आहे. सो आता श्रीसुक्ताच आठवेल की रोज आपण कसं शेअरिंग करत होतो. आता श्रीसुक्ताचा विषय हा राजस आहे. त्याच्यामध्ये बाह्य जगाशी निगडीत काही पटापट दिसणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यात अगदी लगेच बाह्य जगाशी असतीलच असं नाही, एखादं स्किल कौशल्य घेतलं तर असतील, पण तुम्हाला छोटे छोटे अनुभव हे जाणीवेच्या स्तरावरती सुद्धा येऊ शकतात. उदाहरणार्थ एकाग्रता, की माझं ना आता थोडंसं जास्त एकाग्रता लागत आहे, माझं थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं आहे, अशा प्रकारे. सो हे प्रयोग आपण प्रॅक्टिकल ज्ञानावरती अत्यंत मोठा भर आहे. ज्यांना प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती ज्यांना माहिती आहे, तर त्या अनुषंगाने ही कार्यशाळा होणार आहे, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारात याचा मेधासुक्ताचं मी काय करू असा विषय जो आहे तो आपण बघणार आहोत, की तुम्ही मेधासुक्ताचं काय करा व्यवहारामध्ये. सो त्याचे आपण प्रयोग करणार आहोत, ध्यान साधना करणार आहोत. आणि मग ह्या ध्यान साधना आपण नंतर पण प्रॅक्टिसला करतो, घरी करतोच. आणि मग महत्वाचा त्याचा विषय आहे त्याचं चॅन्टिंग, उच्चारण, तेही शिकणार आहोत, की तो श्लोक म्हणायचा. आपण मागच्या वेळी केलेलं तसे त्याचे ऑडिओज असतील, मग त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 6 श्लोकांचं मेधासूक्त आहे, एवढं तर आपण एवढा वेळ तर घालूच शकतो स्वतःच्या बुद्धीसाठी. सो 6 श्लोक म्हणायला काहीही वेळ लागत नाही, इट इज व्हेरी शॉर्ट अँड स्वीट. सो ते आपण शिकणार आहोत, उच्चारण त्याचा सराव आपण करणार आहोत. असं संपूर्ण विषय आपण या कार्यशाळेमध्ये घेणार आहोत. आज आपण फक्त मेधा या विषयावरती एक आपण म्हणूया की त्याचा एक पाया तयार करणं, बुद्धी मेधा यातला एक साधारण फरक लक्षात आला असेल. आता आजचं तर सत्र शून्य सत्र म्हणतो आपण याला. शून्य सत्रामध्ये फक्त प्रश्नोत्तर आणि हा विषय येतो. आणि मग आपण ऍक्च्युअल वर्कशॉप सुरू करू तेव्हा आपण पहिलं सुक्त, पहिली ऋचा म्हणूया, की मेधा सुक्तातली पहिली ऋचा, हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. नाईस. आता आजचा विषय थांबूया. आपण आज एक ध्यान घेणार होतो, पण ते माझ्या लक्षात, मला समहाऊ वाटलं आज पौर्णिमा आहे, आय डोंट नो का, पण आज पौर्णिमा नाहीये. तर ते पौर्णिमेला घेऊया. पूर्ण पूर्ण तत्वाचं ध्यान आहे, शुभ्र चंद्राचं ध्यान आहे, सो पांढऱ्या रंगाचं पण आहे. तर ते आपण पौर्णिमेला घेऊया. तर ते उद्या आपण घेऊया, म्हणजे घेणार आहोतच, पण उद्या घेऊया असं. सो समहाऊ माझ्या डोक्यात 14ला पौर्णिमा असं होतं. हा, आता जे आपलं वर्कशॉप आहे
आज आपल्याला फक्त एक आपण काय म्हणूया इंट्रो सारखं आपण हे सुरू केलेलं आहे. उद्याला आपलं पौर्णिमेचं मेडिटेशन असणार आहे आणि त्याच्यामुळे आपण सोमवारी सोम चंद्राचा पण वार आहे. आपण स्थिरत्वाची साधना करतो आहोत, सो चंद्राच्या वारी करूया. सोमवारी चालू करूया स्वरयोगाच्या आपल्या लॉजिकनुसार. तर सोमवारी या कार्यशाळेची सुरुवात करूया. वेळ हीच आहे 9:30. सलग सेशन घेण्यावरती सहसा भर असतो. त्याच्याने काय होतं की तो विषय आपल्याला पटकन आत्मसात करणं सोपं जातो. सलग 5 सत्र आपली होतील. मग मध्ये काही प्रॅक्टिकलचे जे सेशन आहेत त्याला जरा होमवर्क आहे छोटासा. त्या होमवर्कला 2 दिवस जाईल. मग तो होमवर्क झाला की परत पुढचं करूया. 5 दिवसात तुमचं ते शिकून होईल. मग तुम्ही म्हणू शकाल. मग ती म्हणण्याची प्रॅक्टिस करा. मग आपण श्री सुक्तासारखं ते एकत्र म्हणणार आहोत, संपूर्ण मेधासुक्त. आणि ते इतक्या वेळा एकत्र म्हटलं की ते आपोआपच तुम्हाला यायला लागेल, त्याचं उच्चारण करता यायला लागेल. तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील तर निश्चित त्यांच्यावरती या मेधासुक्ताचे प्रयोग करा. अफाट तुम्हाला परिणाम होताना दिसतील. आणि मग एक आपण आता नेहमी आहे डिसेंबरमध्ये आपण 21 दिवसांचं एक असं छोटंसं हे घेणार आहोत. लाईव्ह असणार आहे ते. इट्स नॉट अ वर्कशॉप वर्कशॉप. त्याच्यात पण तुम्ही हे करू शकता. आपण ब्राह्म मुहूर्तावरचे प्रयोग बघणार आहोत, मेधेचे किंवा ध्यानाचे आणि प्रक्रियेचे. हे सगळे आपण त्याच्यावरती बघणार आहोत. नाही, लेव्हल 1 आणि लेव्हल 2 एकत्र घेणार आहोत सारे का. नुसती लेव्हल 1 तुम्ही करू शकता. लेव्हल 1 म्हणजे मुळात सांगते मेधासुक्त, त्याचा अर्थ, त्याचं निरूपण, त्याचं विवेचन, त्याच्यावरच्या छोट्या छोट्या प्रक्रिया. हा लेव्हल 1चा विषय आहे. मग लेव्हल 2 मध्ये याच मेधासुक्ताचं ऍडव्हान्स नॉलेज म्हणून त्याच्यामध्ये आपण सरस्वती यंत्र, सरस्वती तंत्र, सरस्वती रहस्य, जसं दुर्गा रहस्य येतं किंवा तुम्ही ललिता सहस्रनाम किंवा सौंदर्य लहरी हे विषय जर ऐकले असतील तर याच्यामध्ये काय येतात, प्रत्येक शक्तीची रहस्य येतात. ही सहसा तंत्रावरती आधारित असतात. सो हा रहस्य भेद किंवा विवेक चूडामणी हा ग्रंथ जर ऐकला असेल, आता जे विवेकाचं आपण म्हटलं, तर याच्यातलं काही प्रयोग त्याला म्हणतात तांत्रिक ग्रंथ, पण हे प्रयोग खूप सोपे सहज आहेत. तर हे आपण करणार आहोत, ते आपण शिकणार आहोत. काही सिंपल रेमेडीज आणि मगाशी म्हटलं असं बुद्धीचे आणखी काही मंत्र, बुद्धिवर्धन मंत्र आहेत. सगळी स्तोत्र नाही शिकून होणार, पण बुद्धिवर्धन छोटे छोटे सोपे सुटसुटीत मंत्र, बुद्धी विषयाचे बीज मंत्र, त्यांची साधना काय करता येईल हा विषय आपण तिकडे बघणार आहोत. रंगचिकित्सा हा विषय त्याच्यात बघणार आहोत. तो रहस्यांमध्येच येतो. ते रहस्यांमधलेच विषय मी तुम्हाला विस्तृत करून सांगते आहे. सो रंगचिकित्सा हा विषय आपण त्याच्यात थोडासा बघणार आहोत. असे काही गोष्टी मी त्याला म्हटलंय लेवल 1 लेवल 2, पण ते असे त्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि त्या एकत्र करण्याचं कारण असं की इट इज इंटरडिपेंडंट आहे. म्हणजे हे कळलं तर हे पण आहे, हे कळलं तर हे पण आहे, असं दोन्ही मध्ये एक परस्परावलंबित्व आहे. त्याच्यामुळे ते एकत्र करण्याची सिमिलर मजा येते. आणि श्री सुक्ताचं जसं 8 सत्रांचं सेशन होतं, तर 7 दिवसांची कार्यशाळा करण्याचं नेहमीच प्रयोजन हे असतं. 7 दिवस हा निसर्ग, हा ऋताचा कायदा आहे. जे जे म्हणून आयुष्यात तुम्ही ऋताला धरून कराल त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही गती दिसते, कारण त्यात तुम्हाला निसर्गाची गती प्राप्त होते. सो ऋताचा नियम, ऋता म्हणजे कायदा, निसर्गाचे किंवा मानवी सृष्टीचे म्हणूया, पृथ्वी ग्रहाचे कायदे आहेत. हे काही ब्रह्मांडाचे काही आहेत आणि काही पृथ्वी ग्रहाचे आहेत. सो 7 दिवसांची सायकल आहे. त्यामुळे साताचं मिनिमम 7 दिवस तरी एखादा विषय आपण बुद्धीपर्यंत नेला की त्याचं मेधेमध्ये रूपांतरण होतं. याचा इथे अनेकांना अनुभव आहे. अनेकांना श्रीसुक्त जे आहे ते निश्चितपणे मेधा पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून आपण 7 ते 8 सत्र मिनिमम घेतो. बऱ्याचदा प्रॅक्टिस तर आपली नंतर चालू राहते, म्हणजे जास्त सत्र होतात प्रॅक्टिसची, पण वी डोंट काउंट प्रॅक्टिस बिकॉज दॅट्स प्रॅक्टिस आणि फॉलो अप. तर असं आपण ते घेणार आहोत. हा देवी. आणि मग लेवल 1 पुढच्या 7 दिवसात तू संपवणं म्हणजे संपवायचा लेवल प्लॅन आहे, 1 असं आहे 4 ते का? 5 दिवसात संपते. लेवल 1 4 डेजची आहे साधारण. मेधा सुक्त आपण अच्छा. घेणार बेसिकली ना लेवल 1 ला. त्यामुळे ती 4 अच्छा. to 5 सेशन आणि साधारण त्याच्या दुप्पट म्हणजे 8 एक सेशन मध्ये लेवल 2 संपेल आपली. आणि आपलं आपण नेहमी करतो तसं, असं वाटलं की एखादा विषय अजून आपल्याला करायचा आहे तर आपण एखाद्या सत्र एक्स्ट्रा घेऊ, असं काही नाही.
अच्छा. आणि मग लेव्हल 2 असं जसं म्हणजे तुला सोयीस्कर जाईल, म्हणजे जसं तू प्लॅन केलंस तसं सलग होईल का? का ते पण एक सलग होईल? दुर्गा सप्तशती हातून होती. आता दुर्गा सप्तशती कसं केलं नाही. होतं, पहिले 3 दिवस काही जण होते, उरलेले सगळे दिवस नवरात्रीचे, म्हणजे पहिले 4 दिवस काही जण अच्छा. होते आणि 9 दिवस अच्छा. काही जण होते. सेम सेम फॉर्मॅट आहे, सलगच आहे, नंतर वगैरे नाहीये, एकाच एकच हा, आहे. कारण की तू म्हणाली होती ना की म्हणजे एक सलग न घेण्यापेक्षा म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात, मे नाही बी नाही आय हर्ड इट. नाही नाही, वेगळं वेगळं नाही घेणार आहे हे, आपण एक सलगच घेणार. वाक सुक्त जे ते वेगळं घेणार कम्प्लिटली, कारण तो फक्त वाणी हा विषय आहे, भाषा, वाणी आणि वाणीमधलं माधुर्य हा त्याचा विषय आहे. मग त्याचं स्केड्यूल तू नंतर पाठवणार ते का, नंतर कसं ते करणार? वर्कशॉपच ओके. डिसेंबर, आता नाही. ओके. पण मी हे लेव्हल 1 लेव्हल 2 जे काय असेल त्याचे अपडेट्स पाठवत जाशील ना, की हो हो कधी आहे हो, हा, ओके. आय एम सलगच इंटरेस्टेड इन होणार. एव्हरीथिंग, म्हणून तुला विचारते मी. नाही नाही, सलगच होणार आहे, म्हणजे जे कोणी लेवल 1 लेवल 2 करतायत ते एका मग एकच सत्र आहेत, मध्ये गॅप हा. नाही. ओके. खूप छान माहिती सांगितलीस सारा, खूपच छान, म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आपण याच्या व्याख्या बघू ना, तेव्हा अजून मजा येईल की मेधेच्या काय काय डेफिनेशन दिले आहेत, मग फरक कळेल आपल्यालाच कळेल. बुद्धी आहे आता बऱ्यापैकी कळला असेल की बुद्धी काय आणि मेधा काय, पण म्हणजे खूप होतं टू ग्रास्प, म्हणजे आय एम युजली मी पेन आणि पेपर घेऊन बसते. आज आय डोंट नो, मला करावंसंच वाटलं नाही ते. हा. ही ही खूपच सुंदर इन्फॉर्मेशन. प्राचीन भारतीय जी गुरुकुल पद्धती आहे ना आपली, ही फक्त रायटिंग वरती भर नाहीये, थोडंसं आकलन आणि श्रवणावरती जास्त भर आहे, किंवा प्रॅक्टिकली त्याचं काहीतरी करून बघणं, त्याच्यावरती भर आहे. तुमची मेधाशक्ती खूप चांगली आहे. हो, अक्षरशः. हो, म्हणजे त्यामुळे सरस्वतीची वरद असते तुमच्यावर, थँक्यू. सारथी. पण हे हो. काही काही विषय पुन्हा टच बेस हम्म. करशील ना, म्हणजे अर्थात हे इट वॉज सगळंच टू कव्हर मच होणार आहे, टू बट आपण एक ग्रास्प. सिनॉप्सिस बघितलं होतं की काय 4-5 दिवसात, त्याचा एक आढावा बघितला. याच्यातला प्रत्येक विषय येईलच त्या त्या शब्दामध्ये, सुक्तामध्ये. ही जी मेधाशक्ती आहे ना, ही म्हणजे माझी असेल नसेल माहिती नाही, पण ही कोणालाही साधता येते. ही मंत्रशास्त्राची एक शक्ती आहे आणि सिद्धी आहे. मुळामध्ये मंत्रशास्त्र वाचा सिद्धी देतं आणि मेधा सिद्धी देतं. तर या मंत्रशास्त्राच्या इतक्या सहज सोप्या सिद्धी आहेत की ज्या कोणीही अचीव करू शकतं. त्याच्यासाठी कुठे हिमालयात जायचं नाहीये, ना घरदार सोडायला हवंय, ना काही करायला हवंय. छान छान ठिकाणी छान हवं तसं राहून आपल्याला हे सगळं साधता येतं. सारा आम्हाला ऍड कर हा. करते ना, आपला ग्रुप आता फायनल सोमवार पासून. मंडे पासून आहे. ज्याने रजिस्टर केलंय हा, त्यांचा हाच ग्रुप आपण ठेवू. जे वर्कशॉपला आहेत त्यांना आपण या ग्रुपवर ठेवूया, जे नसतील ते एक्झिट करतील नंतर. उद्याचं मेडिटेशन होऊ दे आणि मग सारा, पण थांबायचं. तू मंत्रशास्त्र घेणार होतीस ना अगं? मंत्रशास्त्र डिसेंबरमध्ये आमचं हॅलो. मुव्हिंग मध्ये. हॅलो. आमचं मुव्हिंग आहे मध्ये, सो नोव्हेंबर हा, एंड मी मूव्ह होतीये, पण त्याच्यानंतर डिसेंबरला मंत्रशास्त्र घेणार. ठीक आहे. मग त्या आता तू हे सोमवार पासून घेणार आहे? मंडे पासून हो, कारण उद्या पौर्णिमा येते, तर उद्या आपलं एनिवे मेडिटेशन असतं हा. ना. मग उद्या चालू केलं असतं, पण उद्या हो, मेडिटेशन करू आणि सोमवारी घेऊया. ठीक आहे. नमस्कार अगं मॅडम. तू माझे मेसेज वाच सारा. वाचते वाचते, मला ना पर्सनल मेसेज हॅलो. वेळ लागतो, बघते मी बघते. हा, नमस्कार बघ मॅडम. बघ. सुधीर सर बोलतायत, हा बोल. हा, तुमचा गरुड पुराण आणि त्याच्या पाठोपाठ दुर्गा सप्तशतीचा लेवल 1 करू शकलो. त्यानंतर थोडं मला ट्रॅव्हल करायला लागणार होतं म्हणून, पण त्याचा इतका ताबडतोब अशी इतकी क्विक अशी प्रचिती आली. खूप म्हणजे आता सगळ्या गोष्टी आपण फार डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, पण इंट्युशन वाईज असे काही फायनान्शियल कॉल्स घेणं ताबडतोब, म्हणजे त्या प्रवासाला जाण्याच्या आधीच वाटलं असं की आपण ह्या गोष्टी करून निघालं पाहिजे प्रवासाला. आणि बाय द टाइम आय फिनिश ट्रॅव्हल अँड कम बॅक, देन आय रिअलाइज व्हॉट एव्हर कॉल्स आय हॅड टेकन दोज वेअर रिअली ॲप्ट इन टाइम. मग असं वाटलं की हे आपल्याला कसं काय सुचलं, जरा आश्चर्यच आहे. मग नंतर माझ्या लक्षात आलं की कदाचित तुम्ही जे काही करवून घेतलं त्याचा नक्कीच हातभार असेल. सो थँक्यू व्हेरी मच. आता खूप जणांचा जो एक सिंपल प्रश्न असतो, तो आता म्हणजे आपण मेधा सुक्त शिकू ना, तेव्हा तो आपल्याला काय म्हणूया उलगडत जाईल. जो नेहमीच आपण हा विषय अनेकदा बोललेलो आहोत की शिक्षक, प्रशिक्षक, आचार्य, प्राचार्य
मग पुढे जाऊन गुरु वगैरे भरपूर शब्द आहेत. संस्कृतात तर भरपूर शब्द आहेत. अध्यापक, प्राध्यापक, तर शिक्षक, प्रशिक्षक, आचार्य, प्राचार्य, प्र लागतो सगळीकडे. त्याच्यानंतर अध्यापक, प्राध्यापक, प्र लागतो. हा जो प्र लागतो हा त्या प्रज्ञेतला थोडासा एक छटा येते. पण गुरु ही जी शेवटची अवस्था आहे, मागे आपण गुरुपौर्णिमेच्या वेळी हा विषय बोललो होतो, की आजकाल एक पद्धत आहे, सरसकट सगळ्यांना आपण गुरु म्हणून टाकतो. त्याच्यात काही वाईट नाही, आपण त्यांना त्या आदराने बघतो, तसं म्हणावं, काही हरकत नाहीये. पण शब्दाचा अर्थ म्हणून सरसकट सगळे गुरु असू शकत नाहीत. शिक्षक असतील, उत्तम शिक्षक असतील जगातले, उत्तम प्रशिक्षक असतील, उत्तम मार्गदर्शक असतील, ज्याला मेंटर म्हणता येतं. पण हा जे गुरु ही जी पदवी आहे, उदाहरणार्थ स्वामी समर्थ, उदाहरणार्थ साईबाबा, असे अनेक आहेत, मास्टर्स ज्यांना आपण म्हणतो, किंवा मास्टर्स इंग्रजीमध्ये. तर गुरु ही जी उपाधी आहे, याच्यामध्ये हा प्रज्ञा आणि पुढच्या सगळ्या अवस्था येतात. त्याच्यामुळे ज्याची प्रज्ञा जागृत आहे आणि प्रज्ञाच्या पण थोड्याशा पुढे, तर तिथपर्यंत जो जागृत अवस्थेत आहे आणि तिथे ज्याची स्थित अवस्था, स्थित प्रज्ञा ज्यांनी साध्य केलेली आहे, ते गुरुतत्वाला आहे. म्हणून सरसकट बरेच हिलर्स पण आहेत, तर सरसकट गुरु म्हणण्यापेक्षा आपण आपल्यापुरतं हे, आपल्याला आपल्याला हे भान ठेवावं की आपण कुठल्या व्याख्येत बसतो. यू कॅन बी प्राध्यापक, यू कॅन बी गुरु ऑल्सो. पण आता हे शब्द कळतील हळूहळू की एवढे सगळे शब्द का आहेत टीचर ह्या एकाच शब्दाला. तर असं साधारणपणे जे शिक्षक, टीचर असतात, उत्तम उत्तम शिक्षक तो असतो जो तुमची मेधा जागृत करतो, त्याला आपण उत्तम शिक्षक म्हणू शकतो. आणि नुसतेच विषय शिकवणारे पण असतात, ते आपली बुद्धी पण जागृत करतात. पण लकीली पूर्वीच्या काळी आपण शाळांमध्ये जायचो, तर बहुतांशी शिक्षक असे होते चांगले, की ज्याने मुलांना त्या विषयामध्ये, आमचे मराठीचे शिक्षक तसे होते. माझ्या मराठी भाषेवरनं माझं जेवढं काही कौतुक होतं, त्याचं सगळं श्रेय माझ्या सरस्वती विद्या मंदिर ठाण्यातली शाळा, त्यातल्या मराठीच्या शिक्षकांना जातं. अनेक होते लहानपणापासून. मग दत्तेबाई होत्या, लेलेबाई होत्या, मग नंदिनी बर्वे होत्या. या सगळ्यांना जातं, कारण त्यांनी ती मराठीची एक काय म्हणूया, भाषेबद्दलची आसक्ती आणि भाषेबद्दलची आस्था आणि आवड आणि ओढ हे सगळं निर्माण केलं. सो ते उत्तम शिक्षकाचं काम आहे. तर हे विषय येतील आपले छोटे छोटे, बरेच येतील. असं काही स्क्रिप्टेड कोर्स नाहीये, त्यामुळे उत्स्फूर्तपणे जे विषय येतील ते येतील. त्यामुळे आपण भेटूया. उद्याचा जो मेडिटेशन आहे, हो, मंत्रशास्त्र मी सांगेन. मंत्रशास्त्र तर डिसेंबरमध्ये चालू होईल. आपल्याला ते गुढीपाडव्यापर्यंत डिप्लोमा कम्प्लीट करायचा आहे आणि मग गुढीपाडव्याला आपण त्याचं पहिली पूजा करणार आहोत. सो उद्याचं जे मेडिटेशन आहे त्याची लिंक या ग्रुपवर टाकते. जनरली आपला मेडिटेशनचा एक वेगळा ग्रुप असतो. काही जण नवीन आहेत या ग्रुपवरती, तर ते जर तिथे नसतील तर मी लिंक पाठवून ठेवीन. पण इट्स ओके, 2-2 ग्रुप जॉईन नाही केले तरी मी इथे लिंक पाठवेन मेडिटेशनची. उद्याचं मेडिटेशन 9:30लाच असेल, 9:30 ते 10:30 साधारणपणे. आणि आणि ती नानक पौर्णिमा आहे, तर बघूया, इधर शाबर नानक किंवा सरस्वती असं काहीतरी मेडिटेशन घेऊया. मेडिटेशन ग्रुपवर टाकशील ना लिंक? हो हो, टाकेन ना. मेडिटेशन ग्रुपवर येईलच निश्चित. हा. थँक्यू सारा, खूप छान सांगितलंस. म्हणजे असा तो इंटरेस्ट आता छान असा वाढत गेला, म्हणजे सोमवारपर्यंत. म्हणजे थँक्यू. येस, सोमवारपासून चालू करू. नमस्कार सारा, तू वेळ लावतेस हा, पण नाहीतर मी हे घेणार नव्हते. जे स्वरयोग तू करतायत घेते. ना तुम्ही, आता स्वरयोग शिकताय ना सगळेजण, तर तुम्ही करा, हो. कारण योगातले प्रयोग तुम्हाला मेधासुक्तात करता येतील. चंद्रनाडीचे आपण ते शिकूया. चंद्रनाडी जलतत्व आणि सरस्वतीची साधना कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकते माणसाला, त्याच्यामुळे ते आपण शिकूया तिच्या. हे अनुलोम विलोम चालू आहे माझं हा, ते तर सध्या. शुद्धी तोपर्यंत करा, एक थोडीशी झाली की मग आपण हो त्याच्यावर. हो, चालेल. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. उद्याला भेटूया. थँक्यू.